हॅलो स्टुडंट्स, आजपासून आपण क्लास 10 चे जे मॅथमॅटिक्स पार्ट 1 आणि पार्ट 2 हे दोघांचे व्हिडिओ आपण अपलोड करायला चालू करणार आहोत. ठीक आहे. आता तुमची जे एक्झाम आहे, फायनल एक्झाम, ते फेब्रुवारीमध्ये चालू होणार आहे. ॲक्च्युली तुमचा मॅथमॅटिक्सचा पेपर मार्चमध्ये येतो आहे. ठीक आहे. तर तुम्हाला 2-3 महिन्यांचा चांगल्यापैकी पिरियड आहे. ह्या 2-3 महिन्यात तुम्ही खूप चांगली प्रॅक्टिस करून तुम्ही चांगले मार्क्स त्याच्यामध्ये मिळवू शकता. ठीक आहे. हे बघा, माझं कसं आहे, माझं म्हणणं म्हणजे माझं थिंकिंग काय आहे, की जर तुमचं जर टेक्स्टबुक आहे, टेक्स्टबुक जे असते ना, त्याच्यातलं तुम्हाला जर पूर्ण वर्ड टू वर्ड जर सगळं तुम्हाला क्लिअर झालं, सगळे कॉन्सेप्ट क्लिअर झाले, सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजल्या, तर तुम्ही व्यवस्थित त्याच्यामधले कुठलाही क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकणार. कारण काय होते, बरेचसे जे स्टुडंट्स आहे, आम्ही पण जेव्हा शिकत होतो 10थमध्ये, तर तेव्हा काय होत होतं की आम्ही जे चॅप्टर आहे किंवा त्याच्यामध्ये जे सुरुवातीला सगळं डिटेल्स दिलेले असते ना, ते सगळे स्किप करायचो. डायरेक्ट जे तुमचे एक्सरसाइज असतात, जे प्रॅक्टिस सेट असते, त्याच्यावरच फोकस करायचो प्रॉब्लेम सॉल्व करायला. पण जोपर्यंत आपल्याला त्याचा पूर्ण आहे ना, त्याची थेअरी जी आपली असते, थेअरी जर आपल्याला माहिती नसेल तर आपण कसं सॉल्व करणार त्याला. ठीक आहे. तर माझा उद्देश काय राहणार, की तुम्हाला वर्ड टू वर्ड बुकमधले जे आहे ना, पूर्ण वर्ड टू वर्ड मी रीड करून तुम्हाला एक्सप्लेन करून सांगणार आणि नंतर मग प्रॅक्टिस सेट करू आपण. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 1.1 करूया. ठीक आहे ना. तर इथं बघा, तुमचा सगळ्यात पहिला जो आहे चॅप्टर तुमचा काय आहे, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. ह्या चॅप्टरमधलं आज आपण फक्त प्रॅक्टिस सेट 1.1 करूया. कारण एकाच व्हिडिओमध्ये पूर्णच्या पूर्ण चॅप्टर करणं जरासं अवघड होते, खूप मोठा व्हिडिओ होतो तो. ठीक आहे. तर आपण थोडं पार्ट करूया त्याच्यातला. तर चला बघूया आपण चॅप्टर नंबर 1, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. चॅप्टर नंबर 1, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स. इथं बघा, लेट्स स्टडी. इथं आपल्याला माहिती आहे का, ह्या चॅप्टरमध्ये काय काय शिकायला मिळणार आहे बघा. पहिलं आहे मॅथड्स ऑफ सॉल्विंग लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, ग्राफिकल मॅथड आणि क्रॅमर्स मॅथड. याच्यामध्ये आपल्याला 2 मॅथड शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वेशन्स दॅट कॅन बी ट्रान्सफॉर्म्ड इन लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, है ना. त्याच्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन्स. ठीक आहे. ह्या 3 गोष्टी आपल्याला ह्या लेसनमध्ये, ह्या चॅप्टरमध्ये शिकायला मिळणार आहे. ठीक आहे. तर आता बघा, नेक्स्ट इथं काय लिहिलं आहे, लेट्स रिकॉल. लेट्स रिकॉल म्हणजे आठवण करा, जुन्या आठवणी, जे तुम्ही 8वी 9वीमध्ये जे शिकलेले आहेत ना, त्याचं एक छोटंसं इथं रिव्हिजन त्यांनी करायला लावलं आहे. तर बघूया आपण इथं काय आहे. लेट्स रिकॉल, है ना, आठवा. हे काय लिहिलं बघा, लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, है ना. तर लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्सचं इथं डेफिनेशन दिलेली आहे बघा. अँड इक्वेशन विच कंटेन्स 2 व्हेरिएबल्स अँड द डिग्री ऑफ ईच टर्म कंटेनिंग व्हेरिएबल इज 1 इज कॉल्ड अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ठीक आहे. लिनियर इक्वेशन कशाला म्हणतात, लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स, असा इक्वेशन, ठीक आहे ना, ज्याच्यामध्ये 2 व्हेरिएबल्स असणं कंपल्सरी आहे. ठीक आहे. आणि त्याची जी डिग्री आहे, ज्या हा ना, जो इक्वेशन आहे त्याची डिग्री आपल्याला 1 असायला पाहिजे, तर त्याला आपण लिनियर इक्वेशन म्हणतो. ठीक आहे. आणि लिनियर इक्वेशनचा जो जनरल फॉर्म आहे तो इथे दिलेला आहे बघा. ax प्लस by इज इक्वल टू, है ना, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0. हा जनरल फॉर्म आहे. याच्यामध्ये बघा, हे जे एक्स आणि वाय हे 2 व्हेरिएबल्स आहे आणि याची डिग्री जी आहे ती 1 आहे. म्हणजे डिग्री म्हणजे काय असते, एक्स रेस टू पॉवर 1च असायला पाहिजे, वाय रेस टू पॉवर 1 असायला पाहिजे, है ना. इथं जर एक्स स्क्वेअर वाय स्क्वेअर वगैरे असेल तर ते लिनियर इक्वेशन नसणार आहे, कारण त्याची डिग्री 2 होणार आहे, है ना. 3 असेल तर 3, 4 असेल तर 4. मला माहितीच असेल, है ना, कुठल्याही व्हेरिएबलला जर डिग्री जेवढी असेल, जेवढं त्याचं है ना इंडायसेस जेवढं असेल 5, 6, 7, 8, ती त्याची डिग्री असते. ठीक आहे ना. आता इथे बघा, ax प्लस by प्लस c इज द जनरल फॉर्म ऑफ अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. a, b, c आर रियल नंबर्स अँड a, b आर नॉट इक्वल टू 0 ॲट द सेम टाईम. a आणि b ची व्हॅल्यू आहे ना, कधीच 0 नसणार आहे. ठीक आहे ना. कारण काय होणार, 0 जर असेल तर काय होणार, 0 असेल तर बघा, इथं आपण साईडला बघूया. जर ax प्लस by, है ना, ax प्लस by प्लस c इज इक्वल टू 0 दिलेलं आहे. इथे जर a ची व्हॅल्यू 0 असेल तर हे 0 इंटू एक्स होणार, b ची व्हॅल्यू 0 असेल तर b इंटू वाय, है ना, प्लस c इज इक्वल टू 0, मग हे होणार 0. ठीक आहे ना.
हे पण होणार 0 प्लस सी इज इक्वल टू 0 आणि काय येणार तुमचं सी इज इक्वल टू 0. म्हणजे हे सगळं जे इक्वेशन आहे हे पूर्ण 0 होऊन जाणार. ठीक आहे ना. त्यामुळे ए आणि बीची व्हॅल्यू जी आहे ॲट ए टाईम 0 नसू शकते. ठीक आहे. त्याच्यानंतर ए आणि बी आणि सी हे तिन्ही काय आहे रिअल नंबर्स आहेत. ठीक आहे ना. चला आता इथं बघा, इथं एक एक्झाम्पल दिलेलं आहे तुम्हाला. 3x - 4y + 12 इज इक्वल टू 0 इज द जनरल फॉर्म ऑफ इक्वेशन. ठीक आहे ना. तर हे जनरल फॉर्म दिलेलं आहे आणि ह्या इक्वेशनला आपण अशा प्रकारे पण लिहू शकतो. ठीक आहे ना. ह्या 3xला काय केलेलं आहे लेफ्ट साईडला ठेवलेलं आहे आणि राईट साईडला काय केलं आहे 4yला राईट साईडला घेऊन गेले तर हे मायनसचा प्लस झालेला आहे. ठीक आहे. आणि +12 जो होता प्लस तो मायनस झालेला आहे. तर ह्या इक्वेशनला हा जो इक्वेशन आहे या इक्वेशनला आपण ह्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. अजून दुसऱ्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो, असं काही नाही आहे. हा जो आहे ना -4y ठेवायचा इकडं. ठीक आहे ना. इज इक्वल टू हे 3x - 3x - 12 ह्या फॉर्ममध्ये पण लिहू शकतो. ठीक आहे. कुठल्याही फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो याला इक्वेशनला. ठीक आहे. चला आता इथं बघा, इथं खाली एक टेबल दिलेला आहे. त्या टेबलला आपल्याला कंप्लीट करायचं आहे. आपल्याला ओळखायचं आहे की याच्यातले कुठले इक्वेशन जे आहे ते तुमचे लिनियर इक्वेशन आहे आणि कुठले लिनियर इक्वेशन नाही आहेत. तर इथे बघा, इथं जी कंडिशन सॅटिस्फाय झाली पाहिजे. इथे 2 व्हेरिएबल्स दिसतात एम आणि एन. ठीक आहे ना. एम आणि एन व्हेरिएबल दिसतात, त्याची डिग्री 1 आहे. ठीक आहे. आणि इकडे इज इक्वल टू 12 आहे. याला आपण इकडे राईट साईडला जर दिलं तर -12 इज इक्वल टू 0 होणार. तर ax + by ना प्लस सी इज इक्वल टू 0च्या फॉर्ममध्ये येणार. म्हणजे हा जो आहे हा तुमचा लिनियर इक्वेशन आहे. सेकंड नंबरचा बघा, इथे जे आहे इथे एक्सची पॉवर 2 दिलेली आहे. x⁻², x² दिला आहे. तर याची डिग्री किती झाली 2, म्हणजे याची डिग्री 2 झाली. आपल्याला तर काय पाहिजे 1 पाहिजे. मग हा जो आहे हा लिनियर इक्वेशन नाही आहे, है ना. का बरं नाही आहे? कारण याच्यामध्ये डिग्री जी आहे 2 दिलेली आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा थर्डमध्ये बघा √2x - √5y इज इक्वल टू 16. तर हा लिनियर इक्वेशन आहे का? हो आहे. का बरं? कारण इथे जे x आणि y 2 व्हेरिएबल दिलेले आहे, दोघांची डिग्री 1 आहे. ठीक आहे. आणि हे जे याला आहे ना, हे जे सोबत असतात ना व्हेरिएबलच्या सोबत जो नंबर लिहिलेला आहे त्याला कोफिशियंट म्हणतात. ठीक आहे ना. कोफिशियंट. तर याचा कोफिशियंट रिअल नंबर आहे. A, B, C आर रिअल नंबर्स, हे रिअल नंबर आहे. त्यामुळे हा जो आहे हा जो आहे थर्ड नंबरचा जो इक्वेशन आहे तो लिनियर इक्वेशन आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर फोर्थ बघा, फोर्थमध्ये काय झालं आता बघा, इथं एची व्हॅल्यू 0 झाली आहे. एची व्हॅल्यू 0 झाल्यामुळे काय होणार, हा पार्ट पूर्ण 0 होणार. मग हे इक्वेशन किती राहणार तुमचं, फक्त एवढं इक्वेशन राहणार 6y - 3 इज इक्वल टू 0. तिथं 2 व्हेरिएबल आले का? नाही आले, एकच व्हेरिएबल आहे. मग हा जो आहे हा लिनियर इक्वेशन नाही आहे. ठीक आहे. सेम असंच फिफ्थमध्ये बघा, फिफ्थमध्ये पण कसं आहे तुमचं, इथे बीची व्हॅल्यू 0 दिलेली आहे. मग हा पार्ट तुमचा 0 होऊन जाणार. मग उरलं काय फक्त 0.3x - 36 इज इक्वल टू 0. मग इथे पण एकच व्हेरिएबल राहिलं आहे. आपल्याला तर 2 व्हेरिएबल पाहिजे ना. 2 व्हेरिएबल जर असेल, इथं लिहिलेलं आहे ना इक्वेशन इन है ना, इक्वेशन अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. 2 व्हेरिएबल्स असणं कंपल्सरी आहे. तर इथं तर एकच व्हेरिएबल राहिलं आहे. मग हे पण नाही आहे. ठीक आहे ना. त्याच्यानंतर इथे बघा आता सिक्स्थमध्ये जे आहे 4/x + 5/y इज इक्वल टू 4 दिलेलं आहे. तर इथं कसं दिलेलं आहे, तर काय होतं, याला एक 2 प्रकारे करू शकतो आपण. एक तर याला अशा टाईपचं सॉल्व करून घ्यायचं दोघांचं. हे बघा इथं 4/x + 5/y. ठीक आहे. आणि याचं दोघांचंही आपलं XY हे येऊन जाणार, LCM येणार. ठीक आहे. आणि हे येणार 4y + 5x. ठीक आहे. इज इक्वल टू 4. ठीक आहे. आता याला अजून पुढे जर सॉल्व केलं तर हे काय होणार, 4y + 5x इज इक्वल टू 4xy. ठीक आहे. तर इथे काय झालेलं आहे, इथं हे XY आलेलं आहे. ठीक आहे ना. त्यामुळे हे 2 व्हेरिएबल तर ठीक आहे, इथं x आणि y आहे, पण x × y नाही यायला पाहिजे. ठीक आहे. तर त्यामुळे हा जो इक्वेशन आहे हा पण लिनियर इक्वेशन नाही आहे. ठीक आहे. किंवा याला आपण दुसऱ्या पद्धतीने कसं करता येतं, याला दुसऱ्या पद्धतीने काय करायचं, याला की असं पण करता येईल याला, की हा जो आहे ना x डिनॉमिनेटरमध्ये आहे, तर वरती जाणार, तर हा काय होणार 4x - 1 + 5y - 1 इज इक्वल टू 4. आणि एक्सची जी तुमची डिग्री आहे ती 1 पाहिजे, -1 नाही पाहिजे. म्हणून हे तुमचं जे आहे इक्वेशन लिनियर इक्वेशन नाही आहे. ठीक ना.
व्हेरिएबल आहे भले एक्स आणि वाय, पण त्याचं जे डिग्री आहे ती -1 झाली आहे, त्यामुळे हे पण नाही आहे. सेम इथं 7थमध्ये पण बघा, इथं एक टर्म जी आहे तुमची एक्स वाय आली आहे. ठीक आहे ना. एक व्हेरिएबल, इथं 2 व्हेरिएबल तर दिसतात एक्स आणि वाय, पण हे एक्स इंटू वाय नाही यायला पाहिजे, त्यामुळे हा पण एक लिनियर इक्वेशन नाही आहे. ठीक आहे ना. लिनियर इक्वेशनचं आपलं ए एक्स आहे ना, ए एक्स प्लस बी वाय प्लस सी इज इक्वल टू 0 हा जनरल फॉर्म आहे, आणि या जनरल फॉर्ममध्ये तुमचे एक्स वाय नाही आहे. ठीक आहे ना. त्यामुळे हा तुमचा 7th नंबरचा जो इक्वेशन आहे तो लिनियर इक्वेशन नाही आहे. ठीक आहे. क्लिअर झालं. एकदम सोपं होतं हे, तुम्ही 8th 9thमध्ये शिकलेले आहात, पण ते रिव्हिजन करून घ्यावं लागलेत, कारण तुम्हाला पुढे जे आहे याच्यापेक्षा पुढचे स्टेपचे तुम्हाला इक्वेशन सॉल्व करायचे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया. आता पुढचं जे आहे पोर्शन त्याच्यामध्ये आहे सायमल्टेनियस लिनियर इक्वेशन्स. तर व्हॅन वी थिंक अबाउट 2 लिनियर इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स ॲट द सेम टाईम दे आर कॉल्ड सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे ना. 2 आपले जे इक्वेशन्स आहे, कुठले इक्वेशन्स इन 2 व्हेरिएबल्स, त्यात जर 2 इक्वेशन्स आपल्याला दिलेले आहे ॲट ए टाईम, तर ते दोन्ही इक्वेशन जे असतात ते सायमल्टेनियस इक्वेशन म्हणले जातात त्यांना. ठीक आहे ना. तर लास्ट इयर वी लर्न टू सॉल्व सायमल्टेनियस इक्वेशन्स बाय एलिमिनेटिंग 1 व्हेरिएबल. ठीक आहे. आता याचे 2 इक्वेशन दिलेले असेल ना, तर आपल्याला त्याला सॉल्व करावं लागतं. त्याच्यामध्ये एक्स आणि वायच्या व्हॅल्यूज आपल्याला काढावं लागतात. ठीक आहे. तर ते कसं काढतात त्याची आपण तुम्ही लास्ट इयर तुम्ही शिकलेले आहेत है ना. त्याचं इलिमिनेटिंग 1 व्हेरिएबल, त्याच्यातले 2 व्हेरिएबलपैकी एका व्हेरिएबलला इलिमिनेट करून आपण एक्स आणि वायची व्हॅल्यू आपण काढू शकतो. म्हणजे हे दोन्ही इक्वेशन जे दिलेले असतात सायमल्टेनियस इक्वेशन, त्याला आपण सॉल्व करू शकतो. ठीक आहे. तर इथे बघा एक एक्झाम्पल दिलेलं आहे, तुम्ही मागच्या वर्षी केलेलं आहे, त्याचं रिव्हिजन करायचं. इथं लेट अस रिवाइज इट. ठीक आहे. तर इथं एक्झाम्पल 1 दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. इथे 2 इक्वेशन दिलेले आहे, 5x - 3y इज इक्वल टू 1 आणि 3x + y इज इक्वल टू 2 असे 2 इक्वेशन आपल्याला इथं दिलेले आहेत. ठीक आहे. त्याला आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर इथे बघा, मेथड 1 दिलेला आहे, 5x - 3y इज इक्वल टू 8. हे तुमचं इक्वेशन 1 झालं. 3x + y इज इक्वल टू 2 हे इक्वेशन नंबर 2 झालं. आता असे इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला काय पाहिजे की 2 है ना, हे जे एक्स वाय आहे है ना, यापैकी दोन्ही इक्वेशनमध्ये एक टर्म जी आहे ना ती सेम असली पाहिजे. जसं आता इथे 5x आहे, खाली 3x आहे, हे दोन्ही 5x असते तर बरं झालं असतं, आपल्याला इझिली करता आलं असतं. इथे 3y आहे, इथे y आहे. ठीक आहे ना. तर इथे खाली 3y पाहिजे असलं तर आपण इझिली याला सॉल्व करू शकतो. मग इथे तर नाही आहे, इक्वेशन 2मध्ये 3 नाही आहे, y आहे फक्त. मग काय करावं लागेल आपल्याला, मल्टिप्लाईंग बोथ साईड्स ऑफ इक्वेशन 2 बाय 3. हे जो इक्वेशन आहे ह्या इक्वेशनला काय करायचं आहे की दोन्ही साईडला 3नी मल्टिप्लिकेशन करून द्यायचं त्याचं. ठीक आहे ना. तर मल्टिप्लाय केल्याने काय होणार बघा, इथे काय होणार, याला आपण 3नी मल्टिप्लाय करायचं आहे ना. बोथ साईड इक्वल साईन जो आहे त्याच्या दोन्ही साईडला 3नी मल्टिप्लाय करायचं आहे. तर इकडे पण 3नी मल्टिप्लाय करावं लागेल, इकडे पण 3नी मल्टिप्लाय. मग 3नी मल्टिप्लाय केल्यावर काय होणार बघा, 3 3 जा 9 आहे ना, 3 3 जा 9 मिळालं. 9x प्लस हे प्लसचं साईन आहे, त्याच्यानंतर 3 × y 3y येणार. ठीक आहे. इज इक्वल टू 2 × 3 6 येणार. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं. ठीक आहे. आणि इक्वेशन नंबर 1 ऑलरेडी आपल्याला दिलेलं आहे. आपण 2ला काय केलं आहे, 2चे दोन्ही साईडला 3नी मल्टिप्लाय केलं, तेव्हा आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं. ठीक आहे. इक्वेशन नंबर ऑलरेडी दिलेलं आहे. नाव लेट अस ॲड इक्वेशन 1 and 3. दोन्ही इक्वेशनला आपल्याला ॲड करायचं आहे. तर ॲड करताना बघा इथं प्लसचं साईन केलं आहे. ठीक आहे. 5x - 3y इज इक्वल टू 8 हे इक्वेशन 1 आहे. 9x + 3y इज इक्वल टू 6 इक्वेशन 3 आहे. ठीक आहे. तर इथं ॲड करताना 5 + 9 14 होणार. ठीक आहे. आणि हे दोन्ही कॅन्सल होणार, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे. ठीक आहे. त्यामुळे हे कॅन्सल होणार. ठीक आहे. आणि 8 + 6 14 येणार. मग आपलं काय आलं बघा पुढे, 14x इज इक्वल टू 14 आला आहे. ठीक आहे. मग एक्सची व्हॅल्यू हे जे आहे 14 जो आहे इथं डिनोमिनेटरमध्ये जाणार, 14 1 जा 14, तर एक्सची व्हॅल्यू किती आली, 1 आला आहे. ठीक आहे. आता काय करायचं, ही जी एक्सची व्हॅल्यू 1 आली आहे, सबस्टिट्युटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. आपलं इक्वेशन 2 काय आहे, 3x + y इज इक्वल टू 2. तर इथे एक्सच्या जागी आपल्याला 1 आपल्याला इथं व्हॅल्यू प्लेस करायची आहे. तर 3 × हे x आहे, तर एक्सच्या जागी 1 केलं, तर 3 × 1 + y इज इक्वल टू 2. तर
3 × 1 3 येणार प्लस वाय इज इक्वल टू 2. आता हे वायची व्हॅल्यू कशी येणार, हा 3 जो आहे आपण इकडे घेऊन जाणार, हा प्लसचा आहे तिकडे मायनसमध्ये होणार, तर 2 - 3 इज इक्वल टू -1 येणार. ठीक आहे ना. प्लस मायनस जेव्हाही येतात तर मायनस होत असते. ठीक आहे. आणि जी नंबर मोठी आहे त्याच्या समोर जो साईन आहे तो साईन आपण इथं घेतो. तर इथं 3च्या समोर मायनस आहे म्हणून इथं -1 येणार. ठीक आहे. तर वाय इज इक्वल टू -1. ठीक आहे. याची वायची व्हॅल्यू काय आली -1. तर याचं सॉल्युशन काय झालं, सॉल्युशन इज x इज इक्वल टू 1, वाय इज इक्वल टू -1. इट इज ऑल्सो रिटर्न ॲज xy इज इक्वल टू 1 - 1. ठीक आहे. हे जे आहे ना याचं सॉल्युशन काय आलं तुमचं, x इज इक्वल टू 1 आलं आहे, वाय इज इक्वल टू -1 आलं आहे. ठीक आहे. आणि याला अशा प्रकारे पण लिहितो आपण xy है ना इज इक्वल टू 1 - 1. आता इथे लक्ष द्या, ह्याला आपण ऑर्डर पेअर म्हणतो. हे जे ऑर्डर पेअर आहे ना, जसं लिहिलं आहे ना, जसं एक्सची व्हॅल्यू 1 आहे ना, तर इथं एक्स पहिले लिहिलं आहे ना, तर 1 लिहावं लागेल आपल्याला. आणि वायची व्हॅल्यू -1 आहे, वाय नंतर लिहिलं आहे तर -1 नंतर लिहायचं आहे. याला आपण असं जर लिहिलं चुकून xy इज इक्वल टू -1 आणि 1, तर मग हे रॉंग होऊन जाणार तुमचा ॲन्सर. ठीक आहे. तर तुम्ही भले इकडं सगळं व्यवस्थित सॉल्व केलं असेल आणि ॲन्सर लिहिताना जर तुम्ही असं लिहिलं तर हे तुमचं रॉंग होणार. कारण इथं तुम्ही जर आपल्याला याला क्रॉस चेक पण करता येते की आपल्या ज्या व्हॅल्यूज आल्या आहे एक्स आणि वायच्या, ते जर इक्वेशनमध्ये ठेवलं तर तो इक्वेशन जो आहे सॅटिस्फाय झाला पाहिजे. आता इथेच बघा, हे जे आहे ना इक्वेशन नंबर 2 आपल्याला दिलेलं आहे. इथे जर एक्स इज इक्वल टू 1 जर आपण ठेवलं, एक्स इज इक्वल टू 1 ठेवलं तर हे काय होणार, 3 × 1 प्लस वायची व्हॅल्यू काय ठेवायची आपल्याला -1. ठीक आहे ना. तर आता याला सॉल्व करा है ना. इज इक्वल टू 2 दिलेलं आहे, तर 3 × 1 = 3 है ना, प्लस आणि हे मायनस आहे है ना. तर ब्रॅकेट ओपन केलं तर आपलं काय येणार, मायनस येणार आणि 1 येणार इज इक्वल टू 2. तर 2 इज इक्वल टू 2 म्हणजे हे सॅटिस्फाय झालेलं आहे. ठीक आहे. म्हणजे एक्सची व्हॅल्यू 1 आणि वायची व्हॅल्यू -1 आहे. यालाच जर तुम्ही उलटं केलं ना तर याचा ॲन्सर 2 नाही येणार. ठीक आहे. त्यामुळे लक्ष द्यायचं, हे ऑर्डर पेअर जे लिहिताना एक्सची जी व्हॅल्यू आहे इथं लिहायची, वायची व्हॅल्यू जी आहे इथं लिहायची. ठीक आहे. चला, ह्यालाच आता बघा, हा जो आहे हे झालं तुमचं इलिमिनेटिंग है ना, इलिमिनेटिंग मेथड झाली आहे. ठीक आहे. आता हे इलिमिनेटिंग मेथड एक मेथड 1 आहे. ठीक आहे. दुसरी मेथड काय आहे की आपल्याला काय करायचं आहे, इथे जसं इथं आपण मल्टिप्लाय केलं आहे दोन्ही साईडला है ना, म्हणजे आपण एक व्हेरिएबल जो आहे तो सेम केलेला आहे, जो वाय जो व्हेरिएबल आहे है ना, त्याचा जो कोफिशियंट आहे तो सेम करून घेतला आहे. हे एक टर्म पूर्ण एक्झॅक्टली सेम झाली आणि त्याच्यातून ते दोन्ही टर्म कॅन्सल होतात. दुसरी मेथडमध्ये कसं आहे, दुसऱ्या मेथडमध्ये की तुम्हाला काय करायचं इथं की जे इक्वेशन्स दिलेले आहे ना, तर त्याला हे बघा, हे जे आहे इक्वेशन 2 मधून वायची व्हॅल्यू काढून घ्यायची एक्सच्या टर्ममध्ये. तर वाय इज इक्वल टू 2 - 3x. हा जो 3x आहे इकडं जाणार, तर हे मायनसमध्ये होणार 3x. ठीक आहे. तर वाय इज इक्वल टू 2 - 3x असं आपण लिहू शकतो. लेट अस राईट व्हॅल्यू ऑफ वाय इन टर्म्स ऑफ एक्स फ्रॉम इक्वेशन 2 ॲज वाय इज इक्वल टू 2 - 3x. ठीक आहे. असं लिहिलं आपण, ते इक्वेशन 3 मिळालं आपल्याला. सबस्टिट्युटिंग दिस व्हॅल्यू ऑफ वाय इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये ही वायची ही जी व्हॅल्यू आहे ही आपल्याला पुट करायची आहे. तर इक्वेशन 1 काय आहे आपलं, 5x - 3y इज इक्वल टू 8. ठीक आहे. आता इथं जे वाय आहे ना, वायच्या जागी काय करायचं आहे, हे पूर्ण ही व्हॅल्यू ठेवायची आहे. तर हे वाय आहे ना, वायच्या जागी बघा, हे वाय इज इक्वल टू काय आहे, 2 - 3x आहे. तर 2 - 3x इथं आपण ठेवलेलं आहे इज इक्वल टू 8. ठीक आहे. मग याला सॉल्व करा. तर 5x - 3 × 2 6 होणार. आता इथं बघा, इथं मायनसचं साईन आहे, इथे पण मायनसचं साईन आहे. ब्रॅकेट ओपन झाल्यावर मायनस मायनस प्लस होणार. 3 × 3 = 9x. ठीक आहे. आता याला सॉल्व केलं तर 5x + 9x 14x होणार. हे -x इज इक्वल टू 8. ठीक आहे. पुढे अजून बघा, 14x इज इक्वल टू हा 6 आपण इकडे घेऊन जाणार. ठीक आहे. हा मायनसचा आहे, तर इथं प्लसमध्ये होणार आहे. ठीक आहे. तर हे झालं 14x इज इक्वल टू 8 + 6. 14x इज इक्वल टू 14, x इज इक्वल टू 1 आलं. परत आता काय करायचं आहे, सबस्टिट्युटिंग x इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 3. इक्वेशन 3 मध्ये एक्सची व्हॅल्यू 1 ठेवायची. तर इथं इक्वेशन 3 आपलं हे वाय इज इक्वल टू 2 - 3x आहे. वाय इज इक्वल टू 2 - 3 × 1 ठेवलं आहे ना. 3 × 1 म्हणजे 3 आलं आहे. वाय इज इक्वल टू 2 - 3 म्हणजे वाय इज इक्वल टू -1 आलं आहे. तर एक्सची व्हॅल्यू 1 आली आहे, वायची व्हॅल्यू -1 आली. हे बघा, आता तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्या मेथडने तुम्ही याला सॉल्व करू शकता है ना. तुमचं ॲन्सर हे येणारच दोन्ही मेथडनी केलं तर. आणि तुम्हाला असं नाही आहे की ह्या मेथडनी केलं तरच मार्क मिळतील, या मेथडनी केलं नाही मिळणार असं नाही. तुम्ही कुठल्याही मेथडनी करा,
तुम्हाला तेवढेच मार्क बरोबर मिळतील. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया आता. एक्झाम्पल नंबर 2 बघा काय आहे. सॉल्व 3x + 2y = 29, 5x - 2y 5x - y = 18. तर इथे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत, सायमल्टेनियस इक्वेशन. ठीक आहे ना. कुठले कुठले आहेत? 3x + 2y = 29, 5x - y = 18. हे दोन इक्वेशन आपल्याला दिलेले आहेत. इथे बघा इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2. ठीक आहे. लेट सॉल्व द इक्वेशन बाय एलिमिनेटिंग y. फिल सुटेबली द बॉक्सेस बिलो. ठीक आहे. इथं खाली जे बॉक्सेस आहे ना त्याच्यामध्ये आपल्याला फिल करायचं आहे. तर मल्टिप्लाईंग इक्वेशन 2 by 2. इक्वेशन नंबर 2 जो आहे त्याला त्याचे जे बोथ साईड्स आहे त्याला 2नी मल्टिप्लाय करायचं आहे आपल्याला. सॉरी इथं आपण जर 2नी मल्टिप्लाय करू याला, ठीक आहे, तर इथे ह्याला 2नी मल्टिप्लाय करावं लागेल आणि ह्याला पण 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. तर 2नी मल्टिप्लाय केल्यावर काय येणार आहे बघा. इथे 2, ठीक आहे, इथे 2 आणि इथे 2. ठीक आहे. तर 5 2 है ना. आता हे बघा हे कसं झालं आहे. 2नी मल्टिप्लाय केलं ना आपण ह्याला, तर ब्रॅकेट ओपन केल्यावर 2 × 5x होणार है ना, किंवा 5x × 2 मागे पुढे लिहू शकतो आपण. तर 5x × 2 किती होणार? 10x. ठीक आहे. हे मायनसचा साईन. y × 2 किती होणार? 2y. आणि 18 × 2 किती होणार? 36. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला आता आहे इक्वेशन नंबर 3 मिळालं. लेट्स ॲड इक्वेशन 1 and 3. 1 and 3ला ॲड करायचं. तर इक्वेशन नंबर 1 काय आहे आपलं? हे आहे 3x + 2y = 29. ठीक आहे. आणि इक्वेशन 3 काय मिळालं आपल्याला? 10x. ठीक आहे. 10x - 2y = 36. ठीक आहे. आता हे 2y आणि हे 2y दोन्ही कॅन्सल होणार, कारण एक प्लस आहे एक मायनस आहे. ठीक आहे. तर आता काय राहणार फक्त आपलं 10x + 3x म्हणजे किती येणार आहे? 13x. ठीक आहे. = ह्याला ॲड करावं लागेल कारण आपण ॲड करतोय. ठीक आहे ना. तर 9 + 6 15, 1 कॅरी ओव्हर झाले. 3 + 3 6, 65 आलं. ठीक आहे. देअरफॉर x = किती येणार तुमचं? हे जे 13 आहे ना इकडं डिनोमिनेटरमध्ये येणार. 13 5 = 65. तर x = किती येणार तुमचं? 5 येणार. सबस्टिट्युटिंग x = 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये तुम्हाला काय करायचं आहे आता? एक्सच्या जागी 5ची व्हॅल्यू पुट करायची आहे. ठीक आहे ना. तर इथं बघा इक्वेशन 1 काय आहे आपलं? 3x + 2y = 29. तर 3xच्या जागी काय करायचं आता आपल्याला? एक्सच्या जागी 5 घ्यायचं आहे. ठीक आहे. एक्सच्या जागी 5 ठेवलं प्लस 2y हे जसं आहे तसंच लिहायचं पूर्ण. ठीक आहे. तर इथं बघा 3 × 5 किती होणार? 15 होणार. 15 + 2y = 29. ठीक आहे. मग आपण ह्या 15ला इकडे है ना शिफ्ट करणार. तर हा जो प्लसचा आहे इकडे मायनसमध्ये जाणार. हे मायनसचं साईन आलं आणि इथे काय येणार? 15. ठीक आहे. 2y = 29 - 15 केले तर किती येतं बघा? 9 - 5 केले तर 4 आणि 2 - 1 1. 2y = 14 आलं. परत आता yची व्हॅल्यू कशी येणार? हे जे 2 आहे इकडं शिफ्ट केलं तर खाली डिनोमिनेटरमध्ये येणार है ना. 2 7 है ना 14. तर मग yची व्हॅल्यू काय येणार तुमचं? 7 येणार. तर मग x आणि y काय आले तुमचे? x आणि y काय आला? एक्सची व्हॅल्यू किती आली आपली? एक्सची व्हॅल्यू आली आहे 5 आणि वायची व्हॅल्यू आली आहे 7. तर 7 लिहायचं, वाय नाही लिहायचं तिथं. 7. ठीक आहे. एक्सची व्हॅल्यू आहे, हे ऑर्डर पेअर आहे. एक्स जी व्हॅल्यू एक्सची आहे ना ती इथंच ठेवावं लागेल आपल्याला आणि नंतर कॉमा वाय. तर वायची व्हॅल्यू जी आहे इथंच ठेवावं लागेल आपल्याला. ठीक आहे ना. याला जर उलटं केलं, जर याला आपण असं लिहिलं, जर XY = 7 5, मग पहिले ही व्हॅल्यू लिहिली मग नंतर दुसरी वरची व्हॅल्यू लिहिली, तसं चालणार नाही. हे रॉंग होणार, तुमचा ॲन्सर रॉंग होऊन जाणार. कारण तुम्ही जर मग इथं जो एक्झामिनर आहे ना तो काय करेल? तो चेक करून बघेल, एक्सची व्हॅल्यू 7 ठेवून बघेल तुमचा इक्वेशनमध्ये, तो इक्वेशन सॅटिस्फाय होणारच नाही. ठीक आहे. त्याच्या दोन्ही साईड इक्वल येणार नाही. त्यामुळे ॲन्सर तुमचा चुकून जाणार आणि तुमचे मार्क कट होणार. ठीक आहे. पूर्ण तर नाही होणार, पण थोडे 1-2 मार्क कट करतील ते. ठीक आहे. समजा 1-2 मार्काचंच असते, 1-2 किंवा 3 मार्काचेच असतात इक्वेशनचे क्वेश्चन, तर त्याच्यातलं फक्त एखादा मार्क कट करतील. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा एक्झाम्पल नंबर 3. एक्झाम्पल नंबर 3 मध्ये बघा सॉल्व 15x + 17y = 21. परत 17x + 15y = 11. तर इथं काय झालेलं आहे? इथे हे जे इक्वेशन्स आहे ना, इथे बघा, इथे पहिल्या इक्वेशनमध्ये एक्सचा जो कोफिशियंट आहे तो 15 आहे आणि दुसऱ्या इक्वेशनमध्ये वायचा
तोच कोफिशियंट जो आहे 15 तो आहे, ठीक आहे ना. म्हणजे इंटरचेंज झालं आहे. इकडं वायचा कोफिशियंट 17 आहे, इकडं एक्सचा कोफिशियंट 17 झाला आहे. म्हणजे इंटरचेंज केलेले आहेत त्यांनी, ठीक आहे ना. म्हणजे तुमचे व्हेरिएबल्सचे समोर जे कोफिशियंट आहे, ठीक आहे ना. तर इथे बघा अशा टाईपचे जे क्वेश्चन्स असतात त्याला सॉल्व्ह करायचं असेल ना, हे बघा 2 इक्वेशन दिलेले आहे. 15x + 17y = 21, 17x + 15y = 11. In the two equations above, the coefficients of x and y are interchanged. While solving such equations, we get two simple equations by adding and subtracting the given equation. आपल्याला काय करावं लागेल, पहिले यांना ॲड करायचं, मग परत ह्या 2 इक्वेशनला ॲड करायचं, पुन्हा याला सबट्रॅक्ट करायचं. मग आपल्याला 2 वेगळे इक्वेशन्स मिळून जाणार, ठीक आहे ना. मग त्या 2 इक्वेशनला सॉल्व्ह करून आपण एक्स आणि वायचे व्हॅल्यू काढून घेऊ, ठीक आहे. तर बघा ह्याला ASA ॲड सबट्रॅक्ट ॲड है ना, ही मॅथड ASA मॅथडनी याला सॉल्व्ह करायचं असते. तर इथं बघा सगळ्यात पहिले काय करायचं, हे दोन्ही इक्वेशन आहे, लेट्स ॲड टू गिवन इक्वेशन्स. दोन्ही इक्वेशनला ॲड करायचं. ॲड केल्याने काय होणार आहे बघा, 15x + 17y = 21, 17x + 15y = 11. ह्याला ॲड केलं आहे है ना, 32x आलं आहे, ह्याला ॲड केलं पण 32y आलं आहे, आणि हे आले 32, ठीक आहे. मग इथून काय मिळालं आपल्याला, पुढच्या पेजवर जाऊया आता. हे बघा आपल्याला काय मिळालं इथं इक्वेशन, आपण दोन्ही इक्वेशन 1 आणि 2ला ॲड केल्यावर 32x + 32y = 32, ठीक आहे ना. इथे काय आपल्याला मिळालेलं आहे, 32x + 32y, ठीक आहे, = 32. आपल्याला हे इक्वेशन आपल्याला मिळालेलं आहे. डिवायडिंग बोथ साइड्स ऑफ द इक्वेशन बाय 32. 32नी डिवाईड करून टाकायचं याला सगळ्यांना, ठीक आहे ना. तर हे 32 केलं तर हे कॅन्सल होऊन जाणार सगळे, ठीक आहे. मग आपलं काय आलं आता, उरलं काय आता फक्त x + y = 1. तर हे झालं इक्वेशन नंबर 3, ठीक आहे. नाव लेट्स सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 1. जो 2 आहे ना त्याला 1मधून मायनस करायचं आहे. तर इथं मायनस केल्याने काय होणार, इथं बघा 2 फ्रॉम 1 किंवा 1 फ्रॉम 2 पण करता येते, असं काही नाही आहे की 2मधून 1 केलं, 1मधून 2 तुम्ही जर मायनस केलं ना तरी सेम येणार, काही प्रॉब्लेम नाही होणार तुम्हाला, ठीक आहे ना. तर तुम्ही इथं यांनी काय केलं आहे, 2मधून 1ला सबट्रॅक्ट केलेलं आहे. ते का बरं, तर इथून आपल्याला हे पॉझिटिव्ह व्हॅल्यू आहे ना, व्हेरिएबल जो आहे ना त्याची, व्हेरिएबल नाही सॉरी कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपल्याला प्लसमध्ये येते म्हणून. मग यांनी काय केलं है ना, 1मधून 2ला मायनस केलं आहे. तर इथं बघा जेव्हाही आपण, एक लक्षात ठेवा, हे मायनस केलं आहे ना, हे मायनस केलेलं आहे, हे मेन मायनस साईन आहे है ना. मग जेव्हा आपण मायनस करतो ना, तर हे खालचे जे आहे, हा 17x प्लसमध्ये होता, हा मायनस होणार, हा 15y प्लसमध्ये होता, हा पण मायनस होणार, आणि 11 प्लसमध्ये होता, हा पण मायनस होणार. मग याला आता प्लस मायनस मायनस होणार है ना, आणि मायनसच्या समोरचा जो मोठी नंबर आहे त्याच्या समोरचा साईन येणार. तर मायनस केल्यावर 17 - 15 मायनस केलं तर 2 येणार, आणि मायनसचं साईन येणार. इथे 17 - 15 आणि 17च्या पुढे प्लसचं साईन आहे म्हणून इथे प्लस येणार, ठीक आहे. आणि इथे 21 - 11 केलं तर 10 येणार, ठीक आहे. आता डिवायडिंग द इक्वेशन बाय 2, याचे जे बोथ साईड आहे ना त्याला 2नी डिवाईड करायचं. तर मग हे इथं 2नी डिवाईड केलं तर इथं -1 राहणार, म्हणजे -x. इथे फक्त y राहणार, आणि इथे 10नी ना 10ला 2नी डिवाईड केलं तर 5 होणार. तर आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळालं, -x + y = 5. हे इक्वेशन नंबर 4 झालं. नाव लेट्स ॲड इक्वेशन 3 and 4. 3 and 4ला आपल्याला ॲड करायचं आहे. इथे चुकून 5 लिहिलेलं आहे, ठीक आहे. तर इथे बघा x + y = 1, आणि दुसरं आपलं इक्वेशन आलं आहे -x + y = 5. आता इथे एक लक्षात ठेवा, जेव्हाही हे जो व्हेरिएबल, इक्वल व्हेरिएबल जे असतं ना, तो जर आपल्याला है ना अपोजिट साईनमध्ये मिळाला तर त्याला प्लसच करायचं, म्हणजे हे दोन्ही कॅन्सल होऊन जातात. मग हे y + y 2y येणार, आणि 1 + y 6 येणार. मग yची व्हॅल्यू किती येणार, 3 येणार. हे सांगायची गरज आहे का, नाही आहे ना. हे इकडं जे 2 आहे ना, इकडं खाली डिनोमिनेटरमध्ये जातो, 2 3 = 6, म्हणजे yची व्हॅल्यू 3 येते, ठीक आहे. चला पुढं बघूया पेज. आता इथं yची व्हॅल्यू आपल्याला 3 मिळाली आहे, ठीक आहे. ह्या yच्या व्हॅल्यूला इक्वेशन 3मध्ये ठेवायचं. x + y = 1 आहे आपलं इक्वेशन 3, त्याच्यामध्ये yची व्हॅल्यू 3 ठेवली, ठीक आहे. आता हे 3 इकडे जाणार, इकडे शिफ्ट केलं तर हे मायनसमध्ये होणार, ठीक आहे ना. तर x = 1 - 3, देअरफॉर x = -2 येणार. मग आपलं सॉल्युशन काय झालं, xy = -2, 3, yची व्हॅल्यू आहे 3, तर इज द सॉल्युशन. हे झालं याचं ॲन्सर, ठीक आहे. चला आता आपण करूया प्रॅक्टिस सेट 1.1. तर इथे बघा,
प्रॅक्टिस सेट 1.1 जे दिलेलं आहे त्याच्यामध्ये पहिलं जे तुमचा क्वेश्चन आहे त्याला काय केलं आहे, तुमच्या रिव्हिजन झालं पाहिजे तुमचं, त्यासाठी म्हणून झालं असं दिलेलं आहे. तुम्हाला फक्त बॉक्समध्ये व्हॅल्यूज पुट करायचे आहेत. ठीक आहे. तर बघा पहिला क्वेश्चन काय आहे, कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटी टू सॉल्व द सायमल्टेनियस इक्वेशन्स. ठीक आहे. तर 5x + 3y = 9 हा पहिला इक्वेशन आहे आणि दुसरा इक्वेशन आहे तुमचं 2x - 3y = 12. ह्या दोघांना आपल्याला काय करावं लागेल, हे दोन्ही टर्म जे आहेत ना हे सेम आहे बघा, हे 3y आणि हे पण 3y आहे. तर आपल्याला याच्यामध्ये कुठलेही मल्टिप्लिकेशन वगैरे करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे. ह्याला आणि एक लक्षात ठेवा, हे प्लस आहे हे मायनस आहे, तर आपल्याला याला प्लस करायला पाहिजे. ठीक आहे ना. प्लस केलं तर हे कॅन्सल होऊन जाणार दोन. आणि जर हे दोन्ही सेम असेल, इथं जर +3y आहे खाली पण +3y असतं तर याला मायनस करावं लागलं असतं. म्हणजे इक्वेशन 1मधून इक्वेशन 2ला मायनस केलं असतं, तेव्हा कुठं मग हे दोन्ही व्हॅल्यू कॅन्सल झाल्या असत्या. असंच जर मायनस मायनस असेल, दोन्ही साईन सेम असेल तर सबट्रॅक्ट करायचं, दोन्ही वेगवेगळे साईन असेल तर ॲड करायचं. बस एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. आता इथं दोन्ही वेगवेगळे साईन आहे तर इथं ॲड करावं लागेल. लेट्स ॲड इक्वेशन 1 and 2. तर याला ॲड केल्याने काय होणार बघा, हे तुमचं 3y आणि 3y कॅन्सल होऊन जाणार. 5x + 2x किती येणार, 7x येणार. ठीक आहे. इथे बॉक्समध्ये आपल्याला फक्त 7 लिहायचं आहे, x लिहिलेलं आहे. 9 + 12 किती येणार, 21 येणार. ठीक आहे. सॉरी मग एक्सची व्हॅल्यू किती येणार, 21/7 म्हणजे 7 3 = 21 म्हणजे x = किती येणार, 3 येणार. ठीक आहे. परत प्लेस x = 3 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 काय आहे तुमचं 5x है ना, 5x + 3y = 9. तर एक्सच्या जागी काय करायचं आहे, 3 ठेवायचं आहे. मग इथं बघा, इथे यांनी पटकन एक स्टेप पुढं करून घेतलं. 5 3 = 15 + 3y = है ना, एक स्टेप इथं मध्ये एक स्टेप यायला पाहिजे होता. 15 + 3y है ना = 9. ठीक आहे. आता इथं जो 3y आहे, 3yला इकडेच ठेवलं लेफ्ट साईडला आणि जो 15 आहे त्याला आपण इकडे शिफ्ट केलं आहे. तर हे 9 - 15 आलं. ठीक आहे. तर 3y = किती होणार, 9 - 15 केले तर ठीक आहे. 15मधून 9 मायनस करावं लागेल, 6 येणार. पण साईन कुठलं येणार, मायनसचं साईन येणार. का बरं मायनसचं साईन येणार, कारण 15 मोठी नंबर आहे. ठीक आहे. मोठ्या नंबरच्या अगोदर जे साईन असेल तो येणार इथं. मग y = काय येणार, -6/3 अँड y = -2. ठीक आहे ना. मग x आणि yचे काय आलं सोल्युशन, काय आलं तुमचं, xची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे आणि yची व्हॅल्यू किती आहे, -2 आहे. हे याचं सोल्युशन झालं. सोल्युशन इज xy = 3, 2. ठीक आहे. चला बघूया आता क्वेश्चन नंबर 2. चला आता क्वेश्चन नंबर 2 काय दिलेलं आहे, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. आपल्याला 1 to 8 पर्यंत सगळे सायमल्टेनियस इक्वेशन्स दिलेले आहेत. ठीक आहे. 2-2 इक्वेशन आहे, त्यांना आपल्याला सॉल्व करायचं आहे. तर सगळ्यात पहिले काय करायचं, ह्या जे इक्वेशन्स आहे ना एकाखाली एक व्यवस्थित लिहून घ्यायचे. तर चला इथं आपण आता साईडला इथं करूया आपण. पहिलं इक्वेशन काय आहे, 3a + 5b = 26. ठीक आहे. थोडं याला छोटं करून इकडे साईडला लिहूया आपण. प्रॅक्टिस सेट 1.1 करतोय आता आपण. ठीक आहे. त्याचा सेकंड नंबरचा क्वेश्चन आहे. त्याच्यातलं फर्स्ट जे आहे बघा काय आहे, त्याच्यातलं फर्स्ट आहे तुमचं इक्वेशन काय काय दिलेलं आहे आपल्याला, 3a + 5b = 26. हे झालं इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आणि दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे तुम्हाला, a + 5b = 22. असे 2 इक्वेशन एकाखाली एक लिहून घ्यायचे. ठीक आहे. आता हे इक्वेशन जेव्हा आपण सॉल्व करतो ना, हे थोडंसं पेन जरा व्यवस्थित चालत नाही आहे, सॉरी. 5b = 22 हे झालं तुमचं इक्वेशन नंबर 2. याला रोमनमध्ये लिहिलं तर चांगलं आहे, कारण आपल्याला इथे नंबर्स आपल्याला लिहावं लागतात, त्यामुळे याला रोमनमध्येच लिहा. तर दोन्ही इक्वेशनला आपण असं एकाखाली एक लिहून घ्यायचं. आणि आता हे जे इक्वेशन सॉल्व करताना सगळ्यात पहिले तर हे बघायचं की आपल्याला ह्या ज्या दोन टर्म्स है ना, ए आणि बी जे असतात ना, याच्यापैकी कुठलं तरी एक कॉमन म्हणजे एकसारखं असायला पाहिजे. जसं इथं तर बघा 5b आणि 5b एकसारखं आहे. मग याच्यामध्ये अशा इक्वेशनमध्ये आपल्याला कुठलंही मल्टिप्लिकेशन वगैरे काही करायची गरज नाही. ठीक आहे. परत दुसरी गोष्ट काय लक्षात ठेवायची, याच्या पुढं जो साईन आहे दोन्ही सेम आहे. तर जेव्हाही साईन सेम असते तर आपल्याला काय करायचं असते, सबट्रॅक्ट करायचं असते. ठीक आहे ना. इलिमिनेट करावं लागेल ना आपल्याला, इलिमिनेट करायचं आहे 5b आणि 5b ह्यांना
बीला इथून एलिमिनेट करून टाकायचं आहे. तर त्यासाठी आपल्याला काय पाहिजे, एक पॉझिटिव्ह पाहिजे, एक निगेटिव्ह पाहिजे. पॉझिटिव्ह निगेटिव्ह दोन्ही झाले तर न्यूट्रल होणार ना ते, ठीक आहे ना, म्हणजे एलिमिनेट होणार तिथून. तर त्याच्यामुळे इथं आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. तर आपल्याला सगळ्यात पहिले आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 and 2. ठीक आहे. तर सबट्रॅक्ट करायचं आता याला, तर काय करावं लागेल हे बघा, 3a + 5b = 26. ठीक आहे. आणि a + 5b = 22. ठीक आहे. आता याला सबट्रॅक्ट करताना बघा, इथं आपण याला सबट्रॅक्ट करतो आहे. तर जेव्हाही आपण सबट्रॅक्ट करतो ना, तर काय होत असते की इथे जे साईन आहे, एच्या पुढं साईन आहे प्लसचा, तर हा इथे मायनस होणार. 5bच्या पुढे पण प्लस आहे, हे पण मायनस होणार. आणि 22च्या पुढे हे आहे, हे पण मायनस होणार. ठीक आहे. आता इथे हे प्लस आणि मायनस असल्यामुळे हे दोन्ही कॅन्सल होणार. आता इथं काय आहे, 3a - a. 3a - a केलं तर किती येणार तुमचं, 2a येणार. 26 - 22 केलं तर किती येणार तुमचं, 4 येणार. मग एची व्हॅल्यू काय येणार, हां, a = है ना 4/2. ठीक आहे ना, हा 2 इकडे जाणार. ठीक आहे, डिनोमिनेटरमध्ये. देअरफॉर a = काय आलं तुमचं, 2 आलं. 2 × 2 = 4. ठीक आहे. मग एची व्हॅल्यू काय आली तुमची, 2 आली आहे. ठीक आहे. आता ही जी एची व्हॅल्यू 2 आली आहे, याला कुठल्याही एका इक्वेशनमध्ये ठेवता येते. तुम्ही 1मध्ये ठेवा, आयदर बीमध्ये ठेवा, सेम आहे. हां, कुठल्या याच्यामध्ये ठेवलं तर बीची व्हॅल्यू तीच येणार. ठीक आहे ना, कारण दोन्ही इक्वेशन सायमल्टेनियस आहेत. तर इथं बघा, प्लेस a = 2 इन इक्वेशन आपण 1मध्येच ठेवूया. ठीक आहे. तर 1मध्ये जर आपण 2ची व्हॅल्यू, एची व्हॅल्यू 2 ठेवली तर काय होणार बघा, 3 × a है ना. इक्वेशन पहिले लिहून घेऊ. 3a + 5b = 26. हा आहे आपला इक्वेशन 1. आता इथं एच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, 2 ठेवायचं आहे, है ना. एची व्हॅल्यू 2 ठेवायची आहे. तर 3 × 2 + 5b = 26 येणार. ठीक आहे. त्याला आता थोडं वरती घेऊया आपण. इथं बघा, 3 × 2 म्हणजे 6 होणार. तर 6 + 5b = 26. ठीक आहे. म्हणून आता हे जे 6 आहे, आपण याला इकडं राईट हँड साईडला घेऊन जाऊ. आता प्लसचा आहे तर इथं मायनस होणार हा. तर 5b = काय होणार, 26 - 6. मग 5b = किती येणार तुमचं, 5b = येणार 20. ठीक आहे. आणि b = किती येणार, 20/5. ठीक आहे. देअरफॉर b = किती येणार, 5 × 4 = 20. म्हणजे b = किती आलं तुमचं, 4. तर तुमचं सोल्युशन काय झालं, a = 2 आणि b = 4. ठीक आहे. a = 2 किंवा याला असं पण लिहायची पद्धत काय आहे आपली, a, b = आता एची व्हॅल्यू किती आहे, पहिले 2 लिहावं लागेल आणि बीची व्हॅल्यू किती आहे, 4 लिहावं लागेल. ठीक आहे. इज द सोल्युशन. ओके, क्लिअर आहे, काही प्रॉब्लेम नाही, एकदम सोपे असतात क्वेश्चन. ठीक आहे. आपल्याला इथं काय केलं आहे, आपल्याला 2 इक्वेशन दिलेले आहे. 3a + 5b = 26, a + 5b = 22. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं, इथे ऑलरेडी हे जे टर्म आहे, ठीक ना, कुठलीही एक टर्म एकसारखी असली पाहिजे. ठीक आहे. नसेल तर आपण मल्टिप्लाय करून त्याला सारखं करून घेतो. ठीक आहे. इथे ऑलरेडी 5b दिलेलं आहे आणि इथे साईन प्लस आहे दोन्हीकडे. ठीक आहे ना. तर आपण अशा केसमध्ये काय करतो, मायनस करत असतो. याला सबट्रॅक्ट करायचं. तर सबट्रॅक्ट केल्यावर आपल्याला एची व्हॅल्यू 2 मिळाली आणि एची व्हॅल्यू आपण इक्वेशन 1मध्ये ठेवा किंवा 2मध्ये ठेवा, तुमचं सेम येतं आहे. ठीक आहे ना. तुम्ही वाटल्यास प्रॅक्टिस म्हणून तुम्ही 2मध्ये पण ठेवून बघा. ठीक आहे. आता मी करत बसणार ना, आपला व्हिडिओ मोठा होऊन जाईल. ठीक आहे. बरं, आता अजून एक तुम्हाला सांगायचं आहे की आपण क्रॉस चेक पण करू शकतो की आपलं जे ॲन्सर आलेला आहे तो बरोबर आहे का नाही आहे, तो आपण क्रॉस चेक करू शकतो. ठीक आहे. जसं आता इथं इक्वेशन 2 जो दिलेला आहे, इक्वेशन 1, ठीक आहे ना, याच्यामध्ये तुम्ही एची व्हॅल्यू 2 आणि बीची व्हॅल्यू 4 ठेवून बघा. तर 3 × 2 + 5 × 4, ठीक आहे, = 26 आहे इक्वेशन. ठीक आहे ना. याला सॉल्व केला तर 2 × 3 = 6 + 5 × 4 = 20 = 26. तर 6 + 20 26 होते. 26 = 26. बोथ साईड सेम आले म्हणजे तुमचं जे ॲन्सर आहे तो बरोबर आहे. ठीक आहे ना. तर असं तुम्ही क्रॉस चेक पण करू शकता. मग इक्वेशन 1मध्ये ठेवा किंवा इक्वेशन 2मध्ये ठेवा व्हॅल्यू, ते सारखंच येणार. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया, क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 बघा काय आहे.
क्वेश्चन नंबर 2मध्ये दिलेलं आहे, एक इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला x + 7y = 10. हा इक्वेशन 1 दिलेला आहे. आणि दुसरा इक्वेशन दिलेला आहे आपल्याला 3x - 2y = 7. हा इक्वेशन नंबर 2 दिलेला आहे आपल्याला, इक्वेशन 2. ठीक आहे. आता इथे बघा आपल्याला सगळ्यात पहिले काय दिसतंय की याच्यामध्ये हा ना x, इथे x आहे आणि इथे खाली 3x आहे, वरती 7y आहे, खाली 2y आहे. मग दोनपैकी कुठलं तरी आपल्याला सेम असायला पाहिजे. मग इथं आपल्याला सेम करायचं आहे तर आपल्याला काय करावं लागेल, पहिलं जो इक्वेशन 1 आहे त्याच्यामध्ये आपण जो x जो व्हेरिएबल दिलेला आहे, ठीक आहे ना, त्याला आपण कॉमन करून घेऊया, म्हणजे एकसारखं करून घेऊया. त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बोथ साईडला आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर मल्टिप्लाईंग both sides of equation 1 by 3 नी आपल्याला मल्टिप्लाय करावं लागेल. तर 3 नी मल्टिप्लाय केल्यावर बघा काय होतंय, है ना, 3 नी आपल्याला इथं मल्टिप्लाय करायचं आहे. तर 3x + 7y = 10 × 3 किंवा 3 × 10, जे काही मागं पुढं लिहिता येते. ठीक आहे. तर इथे बघा 3x है ना, 3चं जेव्हा आपण ब्रॅकेट ओपन करू तर 3x होणार प्लस 3 7 21 y = 30. हे आपल्याला एक नवीन इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, इथं बघा इक्वेशन 3 आणि इक्वेशन 2 याच्यामध्ये जो x आहे ना, एक्सचे कोफिशियंट दोन्ही सेम आले आहेत. ठीक आहे ना. तर आपण काय करू शकतो आता, हे आणि इथं लक्षात ठेवा हे पण प्लस आहे आणि हे पण प्लस आहे. मग हे दोन्ही प्लस असल्यामुळे आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे ना. तर आपण काय करू, सबट्रॅक्ट इक्वेशन 3 है ना, किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम 3 है ना. 3 मधून आपण 2ला मायनस करून टाकूया. तर इथं काय लिहायचं आपण, सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 काय आपलं बघा, 3x + 21y = 30. ठीक आहे. आणि मायनस 3x - 2y = 7. आता इथं आपण काय करायचं आहे, सबट्रॅक्ट करतोय म्हणजे मायनस करतोय. जेव्हा आपण याला मायनस करू ना, तर हे जे खालचे जे साईन आहेत हे सगळे चेंज होणार. हे प्लसचं आहे तर इथे मायनस होणार, हे मायनस आहे इथे प्लस होणार. ठीक आहे. इथे प्लस आहे हे मायनस होणार. ठीक आहे. तर हे दोन कॅन्सल होऊन जाणार. 21y + 2y म्हणजे होणार आहे 23y होणार. ठीक आहे. आणि 30 - 7 केलं तर हे पण 23 होणार. मग y = काय येणार तुमचं, y = येणार 23/23. ठीक आहे. 23/23. देअरफोर y = काय आलं तुमचं, y = है ना, 1 टाईमनी कट होणार ना, तर 1 येणार याचं. तर y = काय आलं तुमचं, 1. y = आलं आहे 1. आता हे जे y = 1 आलं आहे याला तुम्ही कुठल्याही इक्वेशनमध्ये पुट करा, फर्स्टमध्ये करा, सेकंडमध्ये करा, थर्डमध्ये करा, कुठे पण करा, तुमची एक्सची व्हॅल्यू सेम येणार. ठीक आहे. तर आपण काय करूया, याला एकदम सोपं आहे तुमचं इक्वेशन 1मध्ये आपण पुट करूया व्हॅल्यू याची. ठीक आहे. तर आपण काय करूया, प्लेस y = 1 इन इक्वेशन 1. आता तुमचं इक्वेशन 1 काय आहे, इक्वेशन 1 बघूया आपण आता. इक्वेशन 1 आहे तुमचं x + 7y = 10. x + 7y = 10. तर इक्वेशन लिहून घेऊया आपण, x + 7y = 10. याच्यामध्ये आपण yची व्हॅल्यू 1 ठेवायची आहे. तर x + 7 × 1 = 10. मग x 7 × 1 किती होणार, 7च होणार, = 10. मग एक्सची व्हॅल्यू काय होणार, x = 10 - 7. हा जो प्लस आहे इकडे शिफ्ट करूया आपण, हे प्लसचं आहे तर मायनस होणार. ठीक आहे. मग 10 - 7 केलं तर एक्सची व्हॅल्यू तुम्हाला काय मिळून जाईल, x = 3. मग तुमची आता y = 1 आलं आहे आणि x = 3 आलं आहे. मग तुमचं सॉल्युशन काय झालं आहे, याचं झालं आहे सॉल्युशन बघा, xy = एक्सची व्हॅल्यू किती आहे, 3 आहे, कॉमा yची व्हॅल्यू आहे 1. तर x = 3 1 इज द सोल्युशन.
ठीक आहे, सोपं आहे. काय आहे बघा, 2 स्टेप तुम्हाला महत्त्वाच्या लक्षात ठेवायचे आहे, की जेव्हाही 2 इक्वेशन दिलेले असेल ना, तर सगळ्यात पहिले तर तुम्हाला काय बघायचं आहे, की कुठलंही एक तुमचा टर्म आहे ना, सेम आहे का? तर सेम असेल तर वेल अँड गुड, सॉल्व करायचं. नसेल तर तुम्ही ते स्टेप तुम्ही जे जे टर्म आहे त्याला इक्वल करायचं है ना, दोन्ही साईडला एकाच नंबरनी मल्टिप्लाय करून तुम्ही ते सेम करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही आता सेकंड पार्ट आपल्याला येतो, की सबट्रॅक्ट करायचं आहे का ॲड करायचं आहे. तर ते काय करायचं, जे 2 सेम टर्म असतात ना त्याचे साईन बघायचे. जर ते सेम साईन असेल मायनस करायचं, अपोजिट साईन असेल तर प्लस करायचं. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. क्वेश्चन नंबर 3 बघा. क्वेश्चन नंबर 3मध्ये 2 इक्वेशन दिलेले आहेत. पहिलं इक्वेशन दिलेलं आहे 2x - 3y = 9, -3y = 9. आणि दुसरं इक्वेशन आहे, पहिलं इक्वेशन आहे. दुसरं इक्वेशन दिलेलं आहे तुम्हाला 2x + y, 2x + y = 13. हे दुसरं इक्वेशन दिलेलं आहे. तर जसं आता मी तुम्हाला म्हटलं होतं, की हे इक्वेशन सॉल्व करताना आपल्याला सगळ्यात पहिले काय बघायचं आहे, की कुठली तरी एक टर्म सेम आहे का? तर इथे आपल्याला दिसतंय की 2x आणि 2x सेम आहे. ठीक आहे, मग आपल्याला याच्यामध्ये कुठलंही मल्टिप्लाय वगैरे करायची काही गरज नाही आहे. ठीक आहे, आता इथं दुसरं काय आहे, याला आता ॲड करायचं आहे का सबट्रॅक्ट करायचं आहे या दोन्ही इक्वेशनला? तर आपल्याला इथं काय, दोन्हीच्या पुढे जे साईन आहे प्लस प्लस आहे ना, सेम साईन आहे, मग आपल्याला याला सबट्रॅक्ट करावं लागेल. तर आपण काय लिहायचं सगळ्यात पहिले, सबट्रॅक्टिंग किंवा सबट्रॅक्ट ऑनली, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, 1 and 2ला तुम्ही सबट्रॅक्ट करा. तर इथं बघा, जेव्हा आपण सबट्रॅक्ट करतो ना तर काय होतं, 2x - 3y = 9, 2x + y = 13. सबट्रॅक्ट करतो ना जेव्हा याला सबट्रॅक्ट करतो तर इथे जे खालचे जे साईन आहे ना हे सगळे चेंज होतात. आता हे कसे होतात, तुम्ही आता लास्ट इयर पण तुम्ही शिकले आहात, तुम्हाला माहिती असायला पाहिजे. तरी पण मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सांगतो बघा. ह्याच्यात याला मायनस करायचं आहे सपोज, तर 2x - 3y, ठीक आहे ना, ही एक है ना, ही साईड आहे लेफ्ट हँड साईड, मायनस 2x, याची लेफ्ट हँड, इक्वेशन नंबर 2ची लेफ्ट हँड साईड लिहायची 2x + y. ठीक आहे ना. आता जेव्हाही आपण याला मायनस करू ना तर पहिले आपण आता याला ब्रॅकेटमध्ये लिहिलं आहे. ब्रॅकेट ओपन केल्यावर बघा काय होतं, हे वरचं जे आहे ते तर तसंच राहणार. ठीक आहे, वरचं जे आहे 2x - 3yच राहणार. ठीक आहे, पण जसं जे ब्रॅकेट ओपन करू आपण तर हे +2y आहे, हे पण +y आहे. तर जसंच ब्रॅकेट ओपन करू तर हे -2x होणार, हे -y होणार. म्हणून हे जे साईन आहे हे चेंज होतात. ठीक आहे, तर इथं आता हे साईन चेंज झाले. आता याला सॉल्व करायचं. ठीक आहे, तर याला आता हे बघा, हे दोन्ही जे आहे हे कॅन्सल होणार. ठीक आहे ना, एक प्लस आहे एक मायनस आहे, तर ठीक आहे, हे दोन्ही मायनस मायनस आहे तर प्लस होणार, पण साईन मायनस येणार म्हणजे -4y येणार तुमचं. ठीक आहे, 3 + 1 4 येणार, = इथे -13 आणि +9 आहे तर हे पण मायनस होणार आणि -4 येणार इथं. मग y = काय येणार, y = येणार -4/-4. ठीक आहे ना, हा 4 खाली डिनॉमिनेटरमध्ये जाणार. देअरफॉर तुमचं y = काय आलं, 1 आलं, कारण मायनस मायनस कॅन्सल होणार, 4 कॅन्सल होणार, 1 येणार. तुमचं y = काय आलं, तुमचं 1 आलं. आता ही जी व्हॅल्यू आहे yची ते तुम्ही कुठल्याही इक्वेशनमध्ये ठेवा, 1मध्ये ठेवा, 2मध्ये ठेवा. ठीक आहे, तर आपण 1मध्येच ठेवूया. जनरली है ना, मी 1मध्येच चांगलं वाटते. प्लेस y = 1 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1मध्ये इक्वेशन 1 काय आहे तुमचं, 2x - 3y = 9. ठीक आहे, तर इथे आपल्याला yची व्हॅल्यू 1 ठेवायची आहे. तर 2x - 3 × yच्या जागी काय करायचं आहे, 1 = 9. मग 2x - 3 = आलं आहे 9 है ना. मग हे जे 3 आहे आपण इकडे घेऊन जाणार. ठीक आहे, इकडे नेल्यावर हे काय होणार, हे प्लस होऊन जाणार. तर 2x = काय होणार, 2x = येणार तुमचं 9 + 3. ठीक आहे, पुढे आता खाली घेऊया पेज थोडं. किती येणार आहे, 2x = 9 + 3 म्हणजे 12 येणार. ठीक आहे, देअरफॉर x = काय येणार, x = 12/2. देअरफॉर x = किती आले तुमचे 6, 2 6 = 12. ठीक आहे, मग तुमचं सोल्युशन काय आलं, xy = xच्या जागी 6 ठेवायचं आहे आणि yच्या जागी 1 ठेवायचं आहे. ठीक आहे, इज द सोल्युशन. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 3. चला नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 3 नाही आहे, क्वेश्चन नंबर 4 आहे.
ठीक आहे. क्वेश्चन नंबर 4 काय दिलेलं आहे बघा. क्वेश्चन नंबर 4मध्ये दिले आहे आपल्याला एक इक्वेशन दिलेलं आहे 5m - 3n = 19. हा आहे इक्वेशन 1. त्याच्यानंतर तुमचं इक्वेशन 2 दिलेलं आहे m - 6n = -7. हे झालेलं आहे तुमचं इक्वेशन 2. ठीक आहे. हे असे दोन इक्वेशन दिलेले आहे 5m - 3n = 19, m - 6n = -7. ठीक आहे. आता इथे बघा, इथे टर्म कुठल्या सेम दिसत आहे का तुम्हाला? नाही दिसत आहे. एममध्ये इथे जर बघितलं आपण तर इथे 5m आहे, इथे फक्त m आहे, इथे 3n आहे, इथे 6n आहे. ठीक आहे ना. मग आपल्याला कुठली तरी एक टर्म आपल्याला सेम करून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आता इथं 3 आहे, खाली 6 आहे ना, तर वरचा जो इक्वेशन 1 आहे त्याला जर आपण 2नी मल्टिप्लाय केलं तर मल्टिप्लाईंग है ना, मल्टिप्लाइंग both sides of equation 1 बाय कितीनी करावं लागेल, 2नी करावं लागेल मल्टिप्लाय, है ना. 3 2 6 येईल, तेव्हाच ते दोन्ही सेम होणार. तर 2नी आपण जेव्हा मल्टिप्लाय करू तर आपलं इक्वेशन काय दिलेलं आहे 5m - 3n = 19 दिलेलं आहे. ठीक आहे. याला आपण काय करायचं आहे, 2नी मल्टिप्लाय करायचं आहे. तर 5m - 3n = 19 × 2. ठीक आहे. आता हे 2mनी याला ब्रॅकेट ओपन केलं तर काय होणार, 2 5 10m होणार. मायनसचं साईन आहे, हे प्लस आहे तर मायनसच राहणार. 2 3 6n = 19 2 38. ठीक आहे. आता तुम्हाला हे इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 3. आता काय करायचं आहे, 3मधून ठीक आहे ना 2ला मायनस करून द्यायचं आहे. ठीक आहे ना. सबट्रॅक्टिंग किंवा सबट्रॅक्ट इक्वेशन 2 फ्रॉम इक्वेशन 3. तर इक्वेशन 3 काय लिहून घेऊया आपण, 10m - 6n = 38. त्याच्यातून इक्वेशन नंबर 2 काय आहे तुमचं, m - 6n = -7. आता बघा इथे काय करावं लागेल, इथे काय झालं, हे जे सेम टर्म कुठले आहेत 6n आणि 6n आहे, याच्यासोबत जो साईन आहे तो पण सेम आहे, मायनस मायनस आहे. मग अशा केसमध्ये आपल्याला याला मायनसच करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे ना. तर सबट्रॅक्ट करायचं असलं तर इथं बघा, इथं मायनस आपण करतो तर हे जे साईन आहे खालचे हे सगळे चेंज होतात. हे m प्लसचं आहे ते मायनस होणार, हे 6 आहे ना हे प्लस होणार, है ना, आणि हा मायनसचा साईन आहे हा पण प्लस होणार. ठीक आहे, +7 होणार. ठीक आहे. ही गोष्ट ज्याला समजली ना तर त्याला इक्वेशन तो व्यवस्थित करू शकेल. ठीक आहे. आता हे 6n एक मायनसचा एक प्लसचा आहे, हे कॅन्सल होणार. ठीक आहे. 10m प्लस आहे, हे m मायनस आहे. ठीक आहे. तर 10 - 1 म्हणजे 9m होणार. ठीक आहे ना, 9m आणि प्लसचं साईन, हे 10 म्हणजे पॉझिटिव्ह आहे ना, प्लस आहे त्याच्यापुढं, त्यामुळे इथं प्लसच येणार. = आता इथे बघा 38 पण प्लस आहे आणि 7 पण प्लस आहे, तर दोघांना ॲड करून टाकायचं. 8 + 7 15 किंवा 38 + 7 45 येतं डायरेक्ट. ठीक आहे ना. मग m = काय येणार तुमचं, m = येणार 45/9. ठीक आहे. देअरफॉर 9 5 45. mची व्हॅल्यू किती येणार तुमची, m = येणार तुमचं 5. ठीक आहे. mची व्हॅल्यू किती आली तुमची, 5 आली. आता ही जी व्हॅल्यू आहे तुम्ही कुठल्या इक्वेशनमध्ये ठेवा, 1मध्ये 2मध्ये 3मध्ये कशातही ठेवा. ठीक आहे. तर आपण इथं बघा, इथं सोपं वाटते आपल्याला इक्वेशन नंबर 2. तर इक्वेशन नंबर 2मध्ये ठेवून बघूया आपण. ठीक आहे ना. तर प्लेस m = 5 इन इक्वेशन 2. इक्वेशन 2 हे रोमनमध्ये लिहावं लागेल 2, काय, कारण आपल्याला नंबर लिहावं लागतं ना. ठीक आहे. तर इक्वेशन 2 काय आहे आपलं, हे इक्वेशन 2 आहे, m - 6n = -7 आहे ना. हे बघून घ्या वरती, m - 6n = -7. इथे पण लिहिलेलंच आहे आपलं इक्वेशन. ठीक आहे ना, हे इथे लिहिलं आहे आपलं इक्वेशन. ठीक आहे. तर m - 6n = -7. तर इथं काय करायचं, mच्या जागी काय करायचं, 5 ठेवायचं आहे. तर 5 - 6n = -7. आता हे प्लसचं आहे, इकडे जर आपण घेऊन गेलो याला ते मायनस होणार. तर -6n = काय होणार, -7 - 5 म्हणजे -6n = -12. ठीक आहे. मग n = काय येणार, n = येणार -12/-6. ठीक आहे. देअरफॉर
एन इज इक्वल टू काय येणार तुमचं 6 2 जार 12, हे मायनस मायनस साईन पण कॅन्सल होणार, तर एन इज इक्वल टू काय येणार प्लसचा 2 येणार. ठीक आहे. चला, तर एनची व्हॅल्यू किती आली, एनची व्हॅल्यू आली तुमची 2. म्हणजे याचं जे सॉल्युशन आहे याचं सॉल्युशन काय आलं, एम इज इक्वल टू 5 आणि एन इज इक्वल टू 2. आणि याला लिहायचं असेल तर एम एन, ठीक आहे, इज इक्वल टू एमची व्हॅल्यू आहे 5 आणि एनची व्हॅल्यू आहे 2 इज द सॉल्युशन, इज द सॉल्युशन. ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया क्वेश्चन नंबर 5. क्वेश्चन नंबर 5 बघा. क्वेश्चन नंबर 5 याच्यामध्ये कोणते कोणते इक्वेशन दिलेले आहे आपल्याला. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. हा आहे आपला इक्वेशन 1. त्याच्यानंतर दुसरा इक्वेशन दिलेला आहे x प्लस 5y. x प्लस 5y इज इक्वल टू x प्लस 5y इज इक्वल टू 4. हे बघा, इक्वेशन लिहिताना जर आपलं चुकलं ना तर ॲन्सर चुकेल. हां, तर केअरफुली लिहायचे इक्वेशन लिहिताना. 5x प्लस 2y इज इक्वल टू -3, x प्लस 5y इज इक्वल टू 4. आता इथे बघा, इथे कुठलीही टर्म एकसारखी दिसत नाही आहे. ठीक आहे. तर आपल्याला सगळ्यात जे सोपं आहे ना ते करायचं. ठीक आहे ना. आता इथे वायला तर आपण चेंज करायचं म्हटलं ना, सेम करायचं म्हटलं तर वरती 5नी खाली 2नी मल्टिप्लाय करावं लागेल. दोन्हीला करावं लागेल. दोन्ही याला करत नाही बसायचं, खालचं एका कुठल्या याला करून द्यायचं. जसं आता इथे वरती 5x आहे, खाली x आहे, तर इक्वेशन 2ला 5नी मल्टिप्लाय करून टाकायचं. तर आपण काय करूया, मल्टिप्लाईंग. हे बघा, तुम्ही व्यवस्थित लिहायचं एक्झाममध्ये सगळं. ठीक आहे. हे सगळं डिटेलमध्ये लिहायचं, कारण तुमचं डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम आहे. ठीक आहे ना. प्रत्येक गोष्ट तुम्हाला एक्सप्लेन करावं लागेल सॉल्व करताना. ठीक आहे. मल्टिप्लाईंग बोथ साईड ऑफ इक्वेशन, बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 2 बाय कितीनी करायचं आहे, 5नी करायचं आहे, बाय 5. तर 5नी जेव्हा आपण मल्टिप्लाय करू तर इक्वेशन नंबर 2 पहिले लिहून घेऊया. x प्लस 5y इज इक्वल टू 4 आहे. मग याला 5नी मल्टिप्लाय करायचं आहे ना. तर 5x प्लस 5y इज इक्वल टू 4 इंटू 5. ठीक आहे. आता याला ब्रॅकेट ओपन केल्यावर हे काय होणार, 5x प्लस 5 इंटू 5 25y इज इक्वल टू हे 20 येणार. म्हणजे हे आलं आपलं इक्वेशन नंबर 3. आता इक्वेशन 1 आणि 3ला तुम्ही काय करायचं आहे, आता इथं 5x पण पॉझिटिव्ह आहे, इथं वरती इक्वेशन 1मध्ये पण पॉझिटिव्ह आहे. तर तुम्हाला काय करावं लागेल, दोन्ही साईन सेम आहे, सबट्रॅक्ट करावं लागेल. ठीक आहे. तर इथे लिहायचं आता आपण सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 3. ठीक आहे. तर इक्वेशन 1 काय आहे तुमचं बघा, 5x प्लस 2y इज इक्वल टू -3. आणि इक्वेशन 3 काय आलं आहे तुमचं, 5x प्लस 25y इज इक्वल टू 20. ठीक आहे. आता याला मायनस करायचं आहे. मायनस करायचं असलं तर इथं एक मायनस, आपण असं मायनस करायचं आहे ह्या इक्वेशनमधून. मग जेव्हाही मायनस करायचं असलं तर एक लक्षात ठेवा, इथं हे सगळे साईन चेंज होणार. 5x जो प्लसचा आहे तो मायनस होणार, हे प्लस आहे हे पण मायनस होणार, आणि हे 20 आहे हे पण मायनस होणार. ठीक आहे. आता इथे ॲक्च्युली आपण 3मधून 1 जर मायनस केलं असतं ना तर ते जास्त सोपं झालं असतं. पण असू द्या, काही फरक पडत नाही. तुम्ही कुठल्याही याच्यातून कुठलंही इक्वेशन मायनस करू शकता. ठीक आहे. ते सगळं मेकअप होऊन जाते पुढे चालून. तर 5x दोन्ही कॅन्सल होणार. आता इथे बघा, हे -25y आहे आणि प्लस 2y, तर मायनस प्लस मायनस होणार है ना. तर 25 मायनस 22 म्हणजे 23y येणार, आणि साईन कशाचं येणार, मायनसचं येणार. इज इक्वल टू इथे पण बघा मायनस मायनस आहे दोन्ही, तर -23 येणार, -23 येणार. ठीक आहे ना. प्लस करावं लागेल, दोन्ही साईन सेम आहे तर. ठीक आहे. मग वायची व्हॅल्यू किती येते बघा, वायची व्हॅल्यू येते -23 अपॉन -23. झालं तुमचं. इथं कॅन्सल झाले दोन्ही मायनस मायनसची साईन, आणि इथं आलं 1. तर देअरफॉर y इज इक्वल टू किती आलं आहे तुमचं, y इज इक्वल टू आलं आहे 1. ठीक आहे. y इज इक्वल टू 1 आलं आहे. आता ही जी व्हॅल्यू आहे वायची व्हॅल्यू तुम्ही इक्वेशन 1 2 कशातही ठेवा. ठीक आहे. तर मला तर 2 इझी वाटत आहे, तर 2मध्ये आपण ठेवूया. त्याला वरती घेऊया थोडं. इक्वेशन 2 आहे x प्लस 5y इज इक्वल टू 4. तर प्लेस y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन 2. तर इक्वेशन 2 काय आहे, इक्वेशन 2 आहे आपलं
एक्स प्लस 5y इज इक्वल टू 4, एक्स प्लस 5y इज इक्वल टू 4. तर एक्स प्लस 5y इज इक्वल टू 4. ठीक आहे. तर इथं वायची व्हॅल्यू 1 करायची आहे. तर एक्स प्लस 5 इंटू 1 इज इक्वल टू 4. ठीक आहे. मग एक्स प्लस किती आलं आहे, 5 1 5 इज इक्वल टू 4. मग एक्स किती येणार, एक्स येणार 4, हे इकडे जाणार, 5 जे आहे प्लसचं आहे तर मायनसमध्ये जाणार तिकडे. ठीक आहे. मग एक्स देअरफॉर एक्स इज इक्वल टू किती होणार, 4 - 5 केलं तर किती येतं आहे, -1 येतं आहे. ठीक आहे. तर याचा आन्सर काय येईल तुमचा बघा. याचा आन्सर येणार एक्स वाय इज इक्वल टू, एक्सच्या जागी काय लिहायचं आहे, -1 लिहायचं आहे आणि वायच्या जागी 1 लिहायचं आहे. ठीक आहे. हे मागं पुढं नाही झालं पाहिजे. ठीक आहे ना लिहिताना. नाहीतर इथं जर 1 केलं, इथं -1 केलं तर चुकणार. ते इज द सॉल्युशन. ठीक आहे. हे झालं याचं आन्सर. मला वाटते तुम्हाला कळत असेल. ठीक आहे. जरी तुम्हाला काही कळत नसेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला कमेंट करा की इथे आम्हाला काही कळालं नाही, किंवा तुम्हाला जे काही वाटत असेल माझ्या या व्हिडिओबद्दल तर तुम्ही कमेंट्स करून मला सांगू शकता, जेणेकरून मी आपलं अजून त्याच्यामध्ये काही इम्प्रूव्हमेंट करू शकेल. ठीक आहे ना. पुढच्या क्लासमध्ये तुम्हाला चांगल्या पद्धतीने अजून मी एक्सप्लेन करायचा प्रयत्न करेन. ठीक आहे ना. चला नेक्स्ट बघूया आता. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपला क्वेश्चन नंबर 6. ठीक आहे. इथं काय दिलेलं आहे बघा. 6मध्ये आपल्याला क्वेश्चन नंबर 6मध्ये इक्वेशन 1 दिलेलं आहे, 1/3 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 10/3. हे आहे तुमचं इक्वेशन 1. त्याच्यानंतर इक्वेशन 2 आहे 2x प्लस 1/4y इज इक्वल टू 11/4. हा दिला आहे तुम्हाला इक्वेशन नंबर 2. ठीक आहे. आता इथे बघा, इथे आला आता आपल्याला फ्रॅक्शनल नंबर आले. ठीक आहे ना. आता इथं तर कसं करायचं, इथं आता आपल्याला ते फ्रॅक्शन नाही ठेवायचे, आपल्याला फ्रॅक्शन काढून टाकायचे. तर आपण काय करू की इक्वेशन 1 जो आहे ना त्याला त्याचे जे बोथ साईड आहे 3ने मल्टिप्लाय करू. 3ने मल्टिप्लाय केलं तर हे 3 खालचे 3 कॅन्सल होऊन जाणार आणि इक्वेशन 2ला आपण 4ने मल्टिप्लाय करू. ठीक आहे. तर आपण काय करूया, आपल्या ह्या दोन्ही इक्वेशनला, पहिल्या इक्वेशनला 3ने मल्टिप्लाय करावं लागेल, दुसऱ्याला 4ने मल्टिप्लाय करावं लागेल. तेव्हा कुठं हे खालचे जे आपले डिनोमिनेटरमध्ये जे 3 आणि 4 दिले ना ते जाणार. ठीक आहे. त्याच्यानंतर आपल्याला 2 नवीन इक्वेशन मिळणार. मग त्याच्यामध्ये आपण बघू दोन्ही टर्म्स सेम येत आहे का, येत असेल तर ठीक आहे, नाही तर पुन्हा आपल्याला कुठल्या तरी एका टर्मला सेम करावं लागेल आणि पुढचं सॉल्व करावं लागेल. तिथं आपल्याला काय करावं लागेल, मल्टिप्लाईंग बोथ साईड, both sides of equation 1 by 3 and equation 2 by 4. ठीक आहे ना. जे इक्वेशन दिलेलं आहे ना, 1 इक्वेशनचे जे दोन्ही साईडला आपल्याला 3ने मल्टिप्लाय करायचं आहे आणि इक्वेशन 2ला दोन्ही साईड आपल्याला 4ने मल्टिप्लाय करायचं आहे. तर आपण बघा इथं इक्वेशन जे आहे इथं सरळ सरळ आपण डायरेक्ट लिहूया. आपण 3 इंटू 1/3 एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1/3 3 इंटू 10/3. हे झालं इक्वेशन 1. ठीक आहे ना. तर हे 3 आणि 3 कॅन्सल होणार, हे एक्स. ठीक आहे. आणि हे इथे जे आहे ना हे काहीतरी हे आलेलं आहे, याला हे नाही आहे, हे काढून टाकायचं आहे. तुम्हाला वाटणार एक्सचं स्क्वेअर वगैरे आहे का. ठीक आहे. तर 3 इंटू 1/3 एक्स, तर हे 3 कॅन्सल झाले, फक्त एक्स राहिला आहे ना. आणि इथे 3y पण पाहिजे ना, 3ने मल्टिप्लाय करतो आहे आपण, तर 3y इज इक्वल टू 3 इंटू 10/3. तर हे 3 कॅन्सल झालं, म्हणजे आपल्याला एक इक्वेशन काय मिळालं, हे बघा, एक्स प्लस 3y इज इक्वल टू 10. हे आपल्याला इक्वेशन नंबर 3 मिळालं आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इक्वेशन 2 जो आहे आपला, इक्वेशन 2 काय आहे, याच्यामध्ये 4ने मल्टिप्लाय करायचं आपल्याला. तर 4 इंटू 2x प्लस 4 इंटू 1/4y इज इक्वल टू 4 इंटू 11/4. ठीक आहे. तर इथं बघा 4 इंटू 2 म्हणजे 8x येणार. ठीक आहे. हे 4 कॅन्सल येणार, तर प्लस y येणार इज इक्वल टू हे 4 कॅन्सल झालं तर 11 येणार. तर तुमचं हे एक इक्वेशन मिळालं, तुमचं 4th नंबरचं इक्वेशन मिळालं. ठीक आहे. आता हे 2 इक्वेशन आपल्याला मिळाले. आता पुन्हा याच्यामध्ये बघा, आता एक इक्वेशन आहे, पुन्हा आपण हे इक्वेशन खाली लिहून घेऊया.
आपल्याला इक्वेशन कोणते कोणते मिळाले. पहिले जो होता तुमचा फ्रॅक्शनमध्ये जे नंबर होते त्याला आपण इलिमिनेट केलं, ठीक आहे ना, बोथ साईड 3 आणि 4नी मल्टिप्लाय करून. आता काय करायचं, त्याचे इक्वेशन नवीन आपल्याला इक्वेशन कुठले कुठले मिळाले, x + 3y = 10 आणि दुसरं इक्वेशन आपल्याला मिळालं 8x + y = 11. ठीक आहे, हा इक्वेशन 3 आहे तुमचा आणि हे इक्वेशन 4 आहे. ठीक आहे, आता इथे बघा याला सॉल्व करायचं आहे आता आपल्याला. तर इथे सेम टर्म नाही आहे, तर आपल्याला काय करावं लागेल, आपण वायला सेम करूया किंवा एक्सला पण सेम करता येतं, असं काही नाही आहे. ठीक आहे ना, तर एक्सला करूया, चला एक्सला करूया. तर मल्टिप्लाइंग both sides of इक्वेशन 3 बाय 8नी करायचं आहे. ठीक आहे, 8नी आपण मल्टिप्लाय करू. तर काय मिळणार आपल्याला, इक्वेशन 3ला 8नी मल्टिप्लाय केलं तर बघा 8x, ठीक आहे, प्लस 8 3 = 24y, ठीक आहे, = 10 × 8 केलं तर होणार 80. त्याच्यानंतर तुमचं इक्वेशन 4 काय आहे, 8x + y = 11. आता इथं काय करायचं आहे, 8x जे आहे ना याच्या पुढं जे साईन आहे सेम आहे, तर मग आपल्याला काय करावं लागेल, सबट्रॅक्ट करावं लागेल. तर सबट्रॅक्ट केल्याने काय होणार, इथं खालचं मायनस, इथे मायनस, इथे मायनस येणार. ठीक आहे, तर हे झालं तुमचं कॅन्सल. 24 - 1 म्हणजे येणार 23y येणार इथे. ठीक आहे, आणि साईन तुमचं प्लसचं येणार कारण 24च्या पुढे प्लसचं साईन आहे. = 80 - 11. 80 - 11 केलं तर किती येणार, 10 - 1 केले तर 9 आणि हे झाले तुमचे 7 - 1 केलं तर हे आलं तुमचं 6. ठीक आहे, तर 20 आणि हे प्लसचंच येणार का, तर 80च्या पुढे प्लसचं साईन आहे, है ना, आणि 11 जी आहे ती छोटी नंबर आहे, मायनस साईन आहे तर. ठीक आहे, म्हणून इथं प्लसचं साईन येणार. ठीक आहे, मग y = काय येणार तुमचं, y = येणार तुमचं 69/23. 23नी हे 3 टाईम डिवाईड होत आहे. ठीक आहे, देअरफॉर y = किती येणार तुमचं, 3 येणार. तुमची yची व्हॅल्यू किती आली, 3. त्याच्यानंतर आता तुम्ही yची जी व्हॅल्यू आहे ती इक्वेशन नंबर 4मध्ये ठेवून टाकायची. इक्वेशन नंबर 4 इथेच आपल्याला दिलेलं आहे. ठीक आहे ना, त्याच्यातच आपण पुट करून टाकूया. तर प्लेस y = 3 इन इक्वेशन 4. ठीक आहे, इक्वेशन 4 काय आहे आपलं, 8x + y = 11. ठीक आहे ना, तर yच्या जागी आपल्याला काय करायचं आहे, 3 ठेवायचं आहे. तर 8x = काय झालं, 8x प्लस yच्या जागी काय केलं आपण, 3 = 11. मग 8x = काय होणार तुमचं, 8x = होणार, हे 3 इकडे जाणार. ठीक आहे ना, तर 11 - 3. ठीक आहे ना, 3ला आपण इकडे शिफ्ट करतो आहे, तर 11 - 3 केलं तर काय येणार, 8x = येणार 8. ठीक आहे, मग एक्सची व्हॅल्यू किती येणार, x = 8/8. ठीक आहे, म्हणजे 1 येणार. ठीक आहे ना, देअरफॉर x = 1. म्हणजे तुमचे आता ॲन्सर काय आलं, x, y = एक्सच्या जागी 1, 3 इज द सोल्युशन. ठीक आहे, थोडंसं आता जसं आपण माहिती आहे का, है ना, जसं आता पुढे जातो ना आपण कुठल्याही प्रॅक्टिस सेटमध्ये, जसं आपले पुढचे क्वेश्चन येतात ना ते थोडे टफ होत जातात. तर इथे आता थोडंसं याच्यामध्ये टफ झालं ना आपल्याला, की आपल्याला पहिले हे जे 2 इक्वेशन दिलेले आहे 1 आणि 2, त्याला आपल्याला पहिले जे 1/3 10/3 आहे ना, याला आपल्याला असं करावं लागलं, दोन्ही साईड 3नी आणि इक्वेशन 2ला दोन्ही साईडला 4नी मल्टिप्लाय करून. ठीक आहे ना, असे 2 इक्वेशन, नवीन इक्वेशन 3 आणि 4 आपण काढले. ठीक आहे ना, हे 2 इक्वेशन आपले आले. ठीक आहे, हे 2 इक्वेशन आले आपले 3 आणि 4. मग याला सॉल्व करून आपण x आणि yचे व्हॅल्यूज आपण काढले. ठीक आहे, तर अशा प्रकारे क्वेश्चन नंबर 6 झालं आपलं कंप्लीट. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7, 8 आणि 9 बघूया. 7 आणि 8 बघूया. 8च आहे ना, ओके. 2 क्वेश्चन बघूया लवकर. चला, क्वेश्चन नंबर 7 बघा. क्वेश्चन नंबर 7मध्ये आपल्याला काय काय दिलेलं आहे. पहिलं एक इक्वेशन दिलेलं आहे 99x + 101y = 499. त्याच्यानंतर हे पहिलं इक्वेशन आहे तुमचं. त्याच्यानंतर दुसरं इक्वेशन काय दिलेलं आहे, 101x + 99y = 501.
तर अशा टाईपचे जे इक्वेशन असतात, ठीक आहे ना, यांना आपल्याला काय करायचं असतं, ASA मेथड जी आहे, पहिले ॲड करायचं, मग सबट्रॅक्ट करायचं, मग तिथून आपल्याला 2 इक्वेशन मिळतात, त्या 2 इक्वेशनला सॉल्व करायचं, ॲडच करावं लागतं त्यांना, ॲड केलं की तुम्हाला ॲन्सर मिळून जाते, ठीक आहे. तर इथे आपण काय करू, सगळ्यात पहिले ॲड इक्वेशन 1 अँड 2, इक्वेशन 1 अँड 2ला आपल्याला ॲड करायचं आहे. तर इक्वेशन 1 काय आपलं, 99x + 101y = 499, ठीक आहे. इक्वेशन 2 काय आहे, 101x + 99y = 501. प्लस करायचं आपल्याला, तर याच्यामध्ये कुठलेही साईन वगैरे काही चेंज होणार नाही आहे, सरळ सरळ प्लस करत जायचं. तर 99 + 1 केलं तर किती होणार आपलं, 200x येणार, प्लस इथे 200y येणार, ठीक आहे, = हे किती येणार, हे बघा, 9 + 1 10, 1 कॅरी ओव्हर झालं, परत 10, 1 कॅरी ओव्हर झालं, 5 + 5 10, 1000 येणार. मग इथून आता इथे बघा काय दिसते आपल्याला, इथे 200 है ना, आणि 1000. तर याला जर आपण ह्या जो आहे, हा जो इक्वेशन आपल्याला मिळालेला आहे, याला जर आपण 200नी डिवाईड केलं दोन्ही साईडला, तर आपल्याला काय मिळणार आहे, है ना. याला आपण इक्वेशन नंबर नाव देऊन द्यायचं का सॉरी ठीक आहे, याचं आपण नाव देऊन देऊया, हे आपल्याला एक इक्वेशन मिळालं, इक्वेशन नंबर 3. तर इथं आपण काय करूया, डिवाइड इक्वेशन 3, बोथ साइड ऑफ इक्वेशन 3 असं लिहायला पाहिजे. डिवाइड बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 3 बाय 200, ठीक आहे. तर 200नी आपण डिवाईड केलं तर काय होणार बघा, इक्वेशन काय आहे तुमचं आलं, 200x + 200y = 1000, ठीक आहे. तर इथे डिवाईड करतोय आपण, तर डिवायडेड बाय 200, इथे पण डिवायडेड बाय 200, इथे पण डिवायडेड बाय 200 असं येणार. तर हे 200 जाणार, काय येणार, x येणार, इथे काय प्लस y = 5. हा तुम्हाला मिळाला एक इक्वेशन नंबर 4, ठीक आहे. हा एकदम सिंपल आहे, ठीक आहे ना. याला थोडंसं हे y जरा बरोबर दिसत नाही आहे, x + y = 5, हे इक्वेशन नंबर 4 मिळालं तुम्हाला. हे कसं मिळालं आपल्याला, हे जे आपल्याला इक्वेशन 1 आणि 2 आहे त्यांना आपण ॲड केलं, ॲड केल्यावर आपल्याला इक्वेशन नंबर 4 मिळालं, ठीक आहे. आता आपण काय करूया, याला सबट्रॅक्ट करूया, ठीक आहे ना. तर सबट्रॅक्ट, थोडं वरती घेऊया याला, सबट्रॅक्ट इक्वेशन 1 अँड 2, ठीक आहे. तर 1 काय आहे तुमचं, 99x + 101y = 499, ठीक आहे. आणि इक्वेशन 2 आहे 101x + 99y = 501. इथं मायनस करायचं याला, तर मायनस केल्यावर काय होते, सबट्रॅक्ट केल्यावर काय होते, खालचे जे साईन आहे ना, हे सगळे साईन चेंज होणार, है ना. हे प्लस आहे, मायनस होणार, हे मायनस होणार, हे मायनस होणार, ठीक आहे. आता याला सबट्रॅक्ट करा, ठीक आहे. 99 - 101, तर -2 येणार, इथं -2x येणार, इथे मायनस, इथे प्लस y येणार, ठीक आहे ना. 99 हे प्लस मोठा आहे ना, प्लसचा साईन नंबर मोठी आहे, 101 मधून 99 मायनस केले तर 2y येणार, = इथे -2 येणार, ठीक आहे. आता याला काय करायचं, बोथ साईड जे आहे आपले, याला है ना डिवाईड करायचं, 2नी डिवाईड करून टाकायचं, किंवा -2नी पण करू शकता, पण आपण 2नी करूया चला. तर डिवायडिंग किंवा डिवाईड, याला आता इक्वेशन 5 देऊन टाकूया, म्हणजे आपल्याला कशामध्ये करायचं आहे डिवाईड, ते तर लिहावं तर लागेल ना आपल्याला. तर डिवाईड बोथ साइड्स ऑफ इक्वेशन 5 बाय 2, ठीक आहे. इक्वेशन 5ला जो आहे दोन्ही साईडला आपण डिवाईड करायचं आहे 2नी, ठीक आहे ना. तर 2नी डिवाईड केल्यावर काय होते बघा, -2x / 2 + 2y / 2 = -2/2, ठीक आहे. मग आपल्याला एक इक्वेशन मिळून जाईल, अजून एक, 2 कॅन्सल होणार आणि मायनस साईन जसं आहे तसंच राहणार, तर -x + y
इज इक्वल टू हे -1 येणार. हे आलं तुमचं इक्वेशन नंबर 6. ठीक आहे. हां, एक मिनटं हां, वरती आपलं इक्वेशन वरती गेलेलं आहे. हे बघा, हे 4th नंबरचं इक्वेशन आहे आणि हे 6 नंबरचं इक्वेशन आहे. आता आपण काय करूया, इक्वेशन 4 आणि 6ला जो आहे ॲड करून टाकूया. तर इथं काय करायचं, मिनटं थोडासा गोंधळ व्हायला लागला आहे, कारण टाईम भरपूर झाला आपला, जवळपास 1.25 तास 1.5 तास व्हायला लागला आहे. ठीक आहे, पण एवढा वेळ लागणारच आहे बेटा, कारण एक एक एक्सरसाइज करायला तेवढा वेळ होणारच आहे व्हिडिओला. ठीक आहे ना, व्हिडिओ मोठेच असणार आहे. ठीक आहे, मला कंटाळायला लागला, तुम्ही कंटाळू नका, कारण मला एक्झाम द्यायची नाही, तुम्हाला एक्झाम द्यायची आहे. ठीक आहे ना, तुम्हाला फुल एनर्जीनीच तुम्हाला ते सॉल्व करावं लागेल सगळे. ठीक आहे ना, तर बघूया आपण काय करायचं. आता इक्वेशन 4 आणि 5ला आपल्याला पुन्हा ॲड करायचं आहे. तर इथं काय करायचं, आपण ॲड इक्वेशन 4 अँड 6. ठीक आहे, इक्वेशन 4 आणि 6ला ॲड करायचं. तर इक्वेशन 4 काय आहे तुमचं, इक्वेशन 4 आलं आहे एक्स प्लस वाय इज इक्वल टू, हे बघा यार थोडंसं गडबड व्हायला लागली आहे, एक्स प्लस वाय, प्लसचं साईन बरोबर नाही आलं, एक्स प्लस वाय इज इक्वल टू 5. आणि इक्वेशन 6 काय आलं तुमचं, -x प्लस वाय इज इक्वल टू -1. ठीक आहे, हे दोन इक्वेशन आपल्याला मिळाले. हे कसे मिळाले आपल्याला, आपल्याला जे दोन इक्वेशन दिलेले आहे त्या इक्वेशनला आपण एकदा काय केलं आहे, एकदा प्लस केलं आहे आणि एकदा मायनस केलं आहे. तसे आपल्याला हे दोन इक्वेशन मिळाले, 4 आणि 6. ठीक आहे, आता याला आपल्याला काय करायचं, ॲड करायचं आहे. का बरं ॲड करायचं आहे, कारण हे बघा इथं हे दोन्ही सेम आहे x आणि दोन्ही जे आहे अपोजिट साईन आहे, तर हे आपल्याला प्लस करायचं आहे. तर हे दोन्ही कॅन्सल होणार आणि y प्लस वाय किती येणार, 2y येणार आणि हे 5 - 1 4 येणार. मग y इज इक्वल टू किती येणार, 4/2, म्हणजे देअरफॉर y इज इक्वल टू 2 येणार. ठीक आहे, आता ही जी वायची व्हॅल्यू आहे तुम्ही कुठल्याही इक्वेशन 1मध्ये ठेवा किंवा 2मध्ये ठेवा किंवा 4 किंवा 6मध्ये ठेवा. ठीक आहे ना, तर हा आपला इक्वेशन नंबर 4 आहे. ठीक आहे ना, हा इक्वेशन 4 आहे, हा इक्वेशन 6 आहे. ठीक आहे, तर आपण इक्वेशन 4मध्ये आपण वायची व्हॅल्यू ठेवून बघूया. ठीक आहे, तर वायची व्हॅल्यू आपण ठेवूया इथं, प्लेस y इज इक्वल टू 2 इन इक्वेशन 4. ठीक आहे, तर इथे इक्वेशन 4 काय आहे, x प्लस वाय इज इक्वल टू 5. ठीक आहे, आता इथं वायची व्हॅल्यू काय करायची आहे, 2 ठेवायची. तर x प्लस 2 इज इक्वल टू 5. मग x इज इक्वल टू काय होणार, हे 2 इकडे जाणार, तर 5 - 2. मग x काय येणार, x इज इक्वल टू 5 - 3 2 केलं तर 3. देअरफॉर x इज इक्वल टू 3. मग याचं सॉल्युशन काय आलं, याचं सॉल्युशन आलं आहे x, y इज इक्वल टू, एक्सच्या जागी काय करायला लागेल 3 आणि वायच्या जागी काय ठेवावं लागेल 2 इज द सॉल्युशन. ठीक आहे, थोडं लेंदी आहे हां, पण करावं लागेल, येतात हे क्वेश्चन येतात. ठीक आहे, पण याच्यामध्ये कधी कधी काय होतं माहिती आहे का, पूर्ण पण येत नाही कधी कधी. याच्यामध्ये फक्त x मायनस वायची व्हॅल्यू काढा किंवा x प्लस वायची व्हॅल्यू काढा असं येते. दोन इक्वेशन दिलेले असते आणि फाइंड द व्हॅल्यू ऑफ x प्लस वाय हां, तर अशा टाईपचं येते. आणि x मायनस वाय काढायचं असेल तुम्हाला तर इथून येते x मायनस वाय, हे ना, हे x मायनस वाय. आता आपण इथं काय केलं आहे, हे इक्वेशन 1मधून 2 आपण मायनस केलं, 2मधून 1 मायनस केलं तर आपल्याला x मायनस वाय मिळतो. ठीक आहे, तर अशा प्रकारे. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 7 झाला आता आपला कंप्लीट. ठीक आहे, आता आपण करूया क्वेश्चन नंबर 8, लास्ट क्वेश्चन. ठीक आहे, क्वेश्चन नंबर 8 बघा काय दिलेलं आहे. क्वेश्चन नंबर 8मध्ये आपल्याला दोन इक्वेशन दिलेले आहे. एक आहे 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 आणि दुसरं इक्वेशन दिलेलं आहे आपल्याला, हे इक्वेशन 1. इक्वेशन 2 दिलेलं आहे 57x मायनस 49y इज इक्वल टू 252. हे आहे तुमचं इक्वेशन नंबर 2. सेम आपल्याला इथे जे व्हेरिएबल्सच्या समोर जे कोफिशियंट दिलेले आहेत ना ते इंटरचेंज आहेत. ठीक आहे ना, तर आपल्याला सेम ASA मॅथड, ॲडिशन सबट्रॅक्शन ॲडिशन मॅथडनीच आपल्याला ह्याला सॉल्व करायचं आहे. तर सगळ्यात पहिले आपण काय करूया, ॲड इक्वेशन 1 and 2, ॲड इक्वेशन 1 and 2. ठीक आहे, तर याला ॲड केलं तर कसं होणार बघा, 40x मायनस 57y इज इक्वल टू 172 प्लस 57x
मायनस 49y इज इक्वल टू 252. ठीक आहे. आता याला ॲड करायचं आहे याला, ठीक आहे ना. त्याला ॲड करताना आपल्याला काय करावं लागेल बघा, काही चुकलं तर नाही ना, एकदा चेक करूया. ओके, ॲड करायचं याला. तर 9 + 7 किती होणार, 16, 1 है ना, 5 + 5 10, 106. ठीक आहे. 106x मायनस ह्याला पण 106y येणार. ठीक आहे ना. ॲड करतो आहे, दोन्ही साईनचे सेम आहे तर मायनस मायनस प्लस होतो आणि साईन मायनसचा येतो. ठीक आहे. इथे प्लसचा साईन आहे तर इथे प्लसच आला आहे आणि इज इक्वल टू ह्यांना पण प्लस करायचं आहे. 2 + 2 4, 7 + 5 12, 1 कॅरी ओव्हर झालं, 2 + 2 4. ठीक आहे ना. 424 आलं आहे. ठीक आहे. आता इथे बघा, इथं जे 106 आणि 424 याला आपण जर 106नी डिवाईड केलं या इक्वेशनला बोथ साईडला, तर आपल्याला काय मिळेल माहिती आहे का, तर डिवाइड बोथ साइड्स बाय 106. ठीक आहे. तर 106नी आपण डिवाईड करू तर इथे आपल्याला मिळणार x, इथे मिळणार -y इज इक्वल टू हे येणार 4 है ना. 4 टाइम डिवाइड होणार आहे, 4 है ना, 6 जार 24 आणि हे 4 1 चा 4. ठीक आहे ना. हे आपल्याला मिळालं इक्वेशन नंबर 3. ठीक आहे. पुन्हा आता आपल्याला काय करायचं आहे, जे इक्वेशन 1 आणि 2 आहे त्याला सबट्रॅक्ट करायचं आहे. तर सबट्रॅक्ट इक्वेशन 1 and 2. तर इक्वेशन 1 काय आहे, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172 मायनस 57x, इथे मायनस आपण ॲक्च्युली हे नंतर करूया त्याचं, मायनस 49y इज इक्वल टू 252. ठीक आहे. आता इथं मायनस करतो आहे आपण, तर हे जे साईन आहे सगळे चेंज होणार. हे प्लसचं आहे तर मायनस होणार, हे मायनस आहे तर हे प्लस होणार आणि हे पण मायनस होणार. ठीक आहे. तर आता इथं बघा, -57 आणि +49 प्लस मायनस मायनसच होणार. ठीक आहे ना. 57मधून 49 मायनस करूया आपण, तर इथं 8x येणार, पण मायनसचं 8x येणार. ठीक आहे. इथे पण सेम असंच -8y येणार आणि इथे बघा हे मायनस मायनस केलं तर किती येणार, 2 - 2 केलं तर 0. ठीक आहे. 5 - 7 केलं तर 8 आणि हे 80 येणार. ठीक आहे. पण हे किती येणार, -80 येणार. ओके. आता इथून काय करायचं, इथे आपल्याला काय का डिवाइड बोथ साइड बाय -8. डिवाइड बोथ साइड्स बाय -8. ठीक आहे ना. -8नी आपण याला डिवाइड करून टाकूया. तर बघा काय येणार, हे -8 कट होणार तर x येणार. ठीक आहे. -8 कट केलं तर +y येणार. ठीक आहे. आणि इथे पण -8नी हे +10 येणार. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा एक अजून इक्वेशन मिळालेला आहे, 4th नंबरचा इक्वेशन. ठीक आहे ना. 4th इक्वेशन. आता आपल्याला काय करायचं आहे, ह्याला इक्वेशन 3 आणि 4ला सबट्रॅक्ट करायचं आहे. पहिले ॲड केलं, मग सबट्रॅक्ट केलं, पुन्हा ॲड करायचं. तर ॲड इक्वेशन 3 and 4. ठीक आहे. तर इक्वेशन नंबर 3 काय आहे तुमचं, x - y इज इक्वल टू 4 आहे आणि इक्वेशन 4 काय तुमचं x + y इज इक्वल टू 10 आहे. तर याला आपल्याला काय करायचं, ॲड करायचं. ॲड करायला आपल्याला याचे साईन वगैरे काही चेंज करायची गरज नाही. ॲड करायला आपल्याला जे आहे हे y कॅन्सल होऊन जाणार, x आणि x 2x होणार आणि इज इक्वल टू इथे किती येणार, 14 येणार. मग x इज इक्वल टू किती येणार, 14/2 आहे ना. देअरफॉर x इज इक्वल टू किती येणार तुमचं, 2 7 जार 14, 7 येणार. हे आली तुमची एक्सची व्हॅल्यू. आता ही एक्सची व्हॅल्यू कुठल्याही एका इक्वेशनमध्ये पुट करा. ठीक आहे. तर एक्सची व्हॅल्यू आपण इक्वेशन 3मध्येच करूया. तर पुट किंवा प्लेस x इज इक्वल टू 7 इन इक्वेशन कुठला आहे, 3 नंबर, इक्वेशन 3. ठीक आहे. इक्वेशन 3 काय तुमचं, x - y इज इक्वल टू आहे 4. ठीक आहे. तर है ना, एक्सची व्हॅल्यू 7 ठेवायची. तर 7 - y इज इक्वल टू 4 आलं आहे. तर -y इज इक्वल टू किती येणार, 4 - 7. ठीक आहे. 4 - 7 केलं तर किती येणार तुमचं, हे येणार -3. -y इज इक्वल टू -3 आलं आहे. देअरफॉर y इज इक्वल टू किती येणार तुमचं, 3. हे दोन्ही मायनस मायनस साईन कॅन्सल होतात. ठीक आहे. तर y इज इक्वल टू 3 आलं. मग तुमचं सोल्युशन काय झालं आहे,
तुमचं सोल्युशन झालं आहे एक्स कॉमा वाय इज इक्वल टू 7,3 इज द सोल्युशन. ठीक आहे, खूप सोपे आहे आणि हे तुम्हाला एक प्रकारचं रिव्हिजनच चालू आहे. अजून आपण है ना, हे आपण जे 9thमध्ये शिकलो आहे ना, तेच तुम्ही करताय आता सध्या. ठीक आहे, त्याचा रिव्हिजन चालू आहे आपल्याला. अजून आता पुढचा जो प्रॅक्टिस सेट येईल त्याच्यामध्ये नवीन तुमचे ग्राफिकल मॅथड आणि क्रॅमर्स मॅथड येणार, हे इक्वेशन सॉल्व करायचे. तर ते तुम्ही केअरफुली बघा. ठीक आहे, हा माझा पहिला व्हिडिओ आहे. थोडं मला थोडासा कॉन्फिडन्स पण कमी आहे थोडासा. ठीक आहे, आणि थोडं मला लेंदी, कारण मी आतापर्यंत आपल्या चॅनलवर जे व्हिडिओ टाकले ते खूप छोटे छोटे आहे, अर्धा तास, पाऊण तास, मॅक्झिमम 1 तास. ठीक आहे, आता हा जो व्हिडिओ झाला आहे तो जवळपास 1.5 तासाचा झाला आहे. ठीक आहे, त्यामुळे मला जरासं थोडं हे वाटतं आहे, पण मला पण सवय होईल 1.5 2 तास कंटिन्यू व्हिडिओ बनवायची. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला प्रॅक्टिस सेट 1.1 कंप्लीट झाला आहे. ठीक आहे, तर तुम्हाला हे कसं वाटलं, माझी टीचिंगची जी पद्धत आहे तुम्हाला कशी वाटली? ठीक आहे, याच्यामध्ये तुम्ही मला तुम्ही कमेंट करून सांगा, मला काही अजून इम्प्रूव्हमेंट करायची गरज आहे का? अजून मी याच्यामध्ये थोडंसं इम्प्रूव्हमेंट करून तुम्हाला चांगल्या चांगल्या पद्धतीने शिकवायचा माझा प्रयत्न आहे. ठीक आहे, खरं तर माझा मेन जो आहे पर्पज काय आहे, की तुम्हाला हे जे टेक्स्टबुक जे असते ना, लोकं सगळ्यांना टेक्स्टबुकला खूप अवॉइड करतात. खरं तर टेक्स्टबुकच खूप इम्पॉर्टंट आहे. टेक्स्टबुकमधूनच येतात ना सगळे क्वेश्चन तुमचे, टेक्स्टबुकच्या बाहेरून येत नाही. आणि शक्यतो माहिती आहे का, एक्झाममध्ये हे जे एक्झाम्पल्स असतात ना, हे पण येतात. आणि आपण काय करतो, हे एक्झाम्पलच तुम्ही याला स्किप करून टाकतात. जाऊ दे, एक्झाम्पल कोण करत बसेल, आहे की नाही? पण हे एक्झाम्पलमधून पण क्वेश्चन येतात त्याच्यात. म्हणून माझा प्रयत्न आहे की वर्ड टू वर्ड ह्या बुकमधले जेवढेही पेजेस आहे, प्रत्येक पेजमध्ये काय लिहिलेलं आहे, कुठला क्वेश्चन कसा सॉल्व करायचा आहे, ते माझा प्रयत्न आहे. हां, याच्यामध्ये माझं थोडंसं मी माझा स्वतःचा गोंधळ होतो थोडासा. ठीक आहे, पण थोडंसं समजून घ्या. आणि जे नाही कळत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारा, किंवा मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये माझा लँडलाईन नंबर देऊन ठेवतो. तुम्ही त्या नंबरवर संध्याकाळी कधीही 7:00च्या नंतर कधी पण फोन करा. ठीक आहे, तर आपण आता पुढचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट 1.2 बघूया. ठीक आहे, भेटूया आपण पुढल्या व्हिडिओमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडत असेल, तुम्हाला माझी शिकवायची पद्धत आवडत असेल, तर चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आणि जेणेकरून तुम्हाला पुढचे व्हिडिओ जे आहे तुम्हाला मिळतील व्यवस्थित. ठीक आहे ना, चला बघूया आपण नेक्स्ट व्हिडिओ, म्हणजे त्याच्यामध्ये प्रॅक्टिस सेट नंबर 1.2. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.